करूया. सदाशिवं समारंभा शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परा. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्ते पुनः पुनः. मागच्या आठवड्यात 21 एप्रिलला शंकराचार्यांची जयंती झाली. तर आपण आपल्या दासबोध अभ्यास वर्गामध्ये शंकराचार्यांचं वेगवेगळं वाङ्मय आपण अभ्यासलं आहे. तुम्ही पहा की आपण सत्संगाची आपली सांगता गेले कित्येक वर्ष शंकराचार्यांचं लिखित आत्मषटक यांनी करतो. तसंच शंकराचार्यांचं भज गोविंदम हे स्तोत्र देखील सध्या आपण अभ्यासत आहोत आपल्या वर्गामध्ये. आणि काही महिन्यापूर्वी गुरुवाष्टकम शंकराचार्यांचं ते सुद्धा आपण अभ्यासलं होतं. तर शंकराचार्यांना आपण नमन म्हणून आज आपण त्यांचं गुरुवाष्टकम म्हणूया आणि त्यांना आपण नमन करूया. शरीरं स्वरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यम् मनश्चैन्नलग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गुरुबान्धवा सर्वमेतद्धि मनश्चैन्नलग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति मनश्चैन्नलग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. विदेशेषु मान्य स्वदेशेषु धन्य सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्य मनश्चैन्नलग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. क्षमामण्डले भूपभूपालवृन्दे सदा सेवितं यस्य पादारविन्दम् मनश्चैन्नलग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. यशो मे गतं दिक्षु दानप्रतापात् जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रसादात् मनश्चैन्नलग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. न भोगे न योगे न वा वाजिराजौ न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तम् मनश्चैन्नलग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अरण्येन वा स्वस्य गेहेन कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घे मनश्चैन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् गुरोरष्टकं य पठेत् पुण्यदेही यति भूपति ब्रह्मचारी च गेही लभेत्वाञ्छितार्थं पदं ब्रह्म संज्ञम् गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम् ॐ श्री गुरुभ्यो नमः ॐ श्री गुरुभ्यो नमः ॐ श्री गुरुभ्यो नमः. आजची सत्संगाची रूपरेषा आता याच्यानंतर सलीलजी मनोबोधावर आपल्याला निरूपण करतील आणि त्याच्यानंतर तत्वार्थ रामायणाविषयी डॉक्टर निमखेडकर काका आपल्याला उद्बोधन करतील. मग आत्मषटक होईल आणि त्याच्यानंतर सत्संगाची सांगता होईल. तर सलीलजी आपण चालू करा. सर्वांना नमस्कार. काही साधक इथे नवीन आहेत त्यांचं स्वागत करतो. सुरुवातीचा प्रार्थना करतो रामाला. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेब आणि आपण सर्व नवीन साधक या सर्वांनाही वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 17वा श्लोक जो आहे तो आपण एकत्र म्हणूया आणि त्यानंतर मी त्याबद्दल काही विचार मांडतो. जय जय रघुवीर समर्थ. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणा निजाते घडे भोगणे सर्वही कर्मयोगे मती बंधते खेदमानी वियोगे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला कल्पना आहे की सुनीलदा चिंचोळकर समर्थप्रती सुनीलदा चिंचोळकर इथे आपल्याशी बऱ्याच जणांचा त्यांचा संपर्क झाला. इथं ते येऊन गेले. त्यांची अनेक प्रवचन सत्र झाली. एक रामकथाही झाली. त्यानंतर मनाच्या श्लोकांवरती पण त्यांची विवेचना झाली. त्या सुनीलदा चिंचोळकरांना गेल्या आठवड्यात देह ठेवून 8 वर्ष पूर्ण झाली. त्यांचं स्मरण करतो आणि या श्लोकासाठी मी बहुतांशी त्यांचं जे मनाच्या श्लोकातलं मनाच्या श्लोकांवरचं मनाच्या श्लोकातून मनशांती हा जो त्यांचा ग्रंथ आहे तो मी बघितला आणि त्याबद्दलचे आता आपण काही विचार बघणार आहोत. की या 17व्या श्लोकामध्ये समर्थ हे अत्यंत सावधानतेने सांगतायत की आतापर्यंत समर्थांनी नीती, सदाचार, वासना, सत्यसंकल्प, क्रोध, लांब, अक्रोध, काम, लोभ, मत्सर, धैर्य, सज्जनत्व, स्वार्थत्याग, जगण्यातली क्षणभंगुरता, जगाची वास्तवता इतकं सगळं सांगितलं. गेल्या 3 श्लोकांमध्ये मृत्यूचा विचार त्यांनी मांडला. आता इथून पुढे
समर्थ ही फिलॉसॉफी बोलायला सुरुवात करतायत की माझ्या जीवनामध्ये मी किती चिंता करायची, की काय गरज आहे. म्हणजे आपण बघितलं गेले महिना दीड महिना निरीक्षण केलं असेल की किती ड्रोन इन्सेप्ट केले, किती मिसाईल इन्सेप्ट केले, कोण काय म्हणालं, कोणाला म्हणालं, किती चिंता केली आपण, किती माहिती गोळा केली आपण. आणि आज बघा त्या माहितीचा आपल्याला किती उपयोग आहे. जगात काय चाललंय हे आपल्याला माहिती पाहिजे, पण आपण त्यात किती वेळ वाया घालवला हा प्रत्येकाने विचार करायला हवा. नसेल केला तर आनंदाचीच गोष्ट आहे. पण मी सुद्धा त्यात गुंतलो आणि मग त्यासारख्या बातम्या बघणं आणि हे सगळं सुरू झालं आणि आज असं लक्षात येतं की मी किती वेळ वाया घालवला. त्यातल्या काही वेळेचा मला माझ्या अभ्यासासाठी काही सदुपयोग करता आला नसता का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक दृष्टांत आहे. एक गाव होतं आणि गावाच्या बाहेर एक झोपडी होती. एक म्हातारी आजी तिथं राहायची. लोकांना वाकळ शिवून विकायची हा तिचा व्यवसाय होता. वाकळ म्हणजे गोधडी. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी ती कदाचित वापरली असेल, की ती जुन्या कपड्यांची किंवा जुना कापूस त्यात आतमध्ये घालून त्यात तिला ते 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 आपण थंडीच्या दिवसात विशेषतः पांघरायचो. आता आज त्याचं ब्रँडिंग झालंय असं मी ऐकलं. तर पूर्वी त्या टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली होती. असं. तर त्यात तिला 2 पैसे मिळायचे आणि तिचा रोजचा उदरनिर्वाह त्यावरती तिचा चालायचा. त्याच्या ती गोधडी खाली जुनी साडी किंवा धोतर मध्ये फाटके कपडे किंवा कपड्यांच्या चिंध्या, थोडासा कापूस, वरून पुन्हा साडी किंवा धोतर आणि असे त्याला ते बारीक तांदळाच्या आकाराचे काळजीपूर्वक असे टाके घातलेले, अशी ती घट्ट शिवलेली, म्हणजे जेणेकरून आतले ते चिंध्या सुट्ट्या होऊ नये, लूज होऊ नये म्हणून. अशा प्रकारची ती गोधडी ही ती करून विकायची आणि दारात येऊन बसायची. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे बघायची. बैलगाड्या होत्या पूर्वी. त्या त्या बघायची. ते माणसं, ती खेळणारी मुलं, त्या लोकांकडे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे बघणं, कधी गप्पा मारायची. अशी म्हातारी एक दिवस आजारी पडली आणि अंथरुणालाच खिळले. पूर्वीच्या काळी माणसं एकमेकांची नोंद घ्यायचे आणि हे तर तसं लहान गाव होतं. त्यामुळे गावातली लोक जसं त्यांना कळलं की म्हातारी आजी आजारी पडलेली आहे, तर ते यायचे. काय कोणी वरण भात आणून द्यायचं, कोणी भाकरी चटणी आणून द्यायचं, कोणी औषधं आणून द्यायचं, चौकशी करायचे. एक दिवस एक वैद्य आले आणि त्या वैद्यांनी तिला औषधं दिली. आता अशा प्रकारे सर्व काय व्हायचं ते सगळं सुरू होतं. पण असं होता होता ते म्हातारी मरायला टेकली, अंथरुणाला खिळली. आता काही वाचत नाही असं साधारण सगळ्यांचं ते मूत झालं होतं. आणि तेवढ्यात गावातले अजून एक वैद्य आले, सिनियर होते. अजून एक वैद्य आले आणि त्यांना कळलं की म्हातारी आजारी आहे, ती काही बरी होत नाही, म्हणून ते तिला भेटायला आले. आणि ते आजींना विचारलं, आजी बोलता येत आहे का? ती आजी म्हणाली, हो अजून बोलता येत आहे मला, पण मी आजारी आहे. ते वैद्य म्हणतात, बघू तुमची नाडी बघू. ती नाडी परीक्षा त्यांनी केली. नाडी परीक्षा केल्यानंतर वैद्य म्हणाले की तुम्हाला काही झालेलं नाहीये. तुम्ही आजारी जेव्हा पडला त्याआधी तुम्ही काही पाहिलं होतं का? तिला वाटलं काही भूत प्रेत वगैरे या अर्थाने असेल. ती म्हणाली नाही. तर विचारलं, मग तुम्ही काही कुठला प्रसंग पाहिला का? तर ती म्हणाली, हो पाहिला. म्हणाली, खूप मोठ्या बैलगाड्या इकडनं या रस्त्याने गेल्या, त्याच्यात खूप कापूस भरलेला होता. अशा खूप बैलगाड्या गेल्या असतील, 70-80 वगैरे तरी असतील, इतक्या बैलगाड्या गेल्या. कोणी शेतकऱ्यांनी त्या पिकवला असेल तो कापूस, ओळखीचा नाही कोणी. आणि तो कापूस म्हणतो ना आपण, त्याच्यात बी असते, सरकी असते, सरकीचा कापूस, त्याच्यामध्ये बिया असतात. स्वच्छ केलेला नसतो तो, असा तो कापूस शेतकऱ्यांनी पिकवलेला, कापसाचं बी असलेला, सरकीचा कापूस म्हणतात त्याला. तो कापूस, असा कापूस भरलेल्या 1, 2, 3, 4, 5, 6 भरपूर 70-80 बैलगाड्या इथून माझ्या डोळ्यासमोरून गेल्या. ते म्हणाले, मोजल्या तुम्ही? ती म्हणाली, हो मला काही कामच नाही, त्यामुळे मी मोजत बसले. बर, मग मग तुम्हाला आजारी पडायचं काय कारण? ती म्हणाली, मी विचार करत बसले की बैलगाड्या गेल्या इथनं, मी चटणी भाकरी खाल्ली आणि मग त्याच्यानंतर विचार करत बसले की या
100 गाड्या आता पुढे गेल्यात. आता यांना कातकरी किती मिळणार? तो कापूस पिंजायला लागतो ना, ते बी काढायचं असतं, तो एक कापूस एकजीव करायचा असतो. पिंजारी किती मिळतील कापूस पिंजायला? कधी मिळतील? त्याला किती वेळ लागेल? मग त्याचे किती धागे होतील आणि मग त्याची कशी वस्त्र शिवली जातील? मग वस्त्र शिवल्यावर तेवढं गिऱ्हाईक मिळेल का? तो एवढा कापूस खपणार कसा? ह्या विचाराने म्हणे मी आजारी पडले. आता कापूस या बाईचा नाही, काही संबंध नाही. ते वैद्य म्हणाले, अहो तुम्हाला कळलं नाही का? म्हणाले, अहो काय झालं? अहो ते पुढच्या गावाबाहेर आपल्या इथून गेले, जेवायची वेळ झाली, त्यांनी ते बैल सोडले एका बाजूला, ते बैल चरत होते. बैलगाडीवाले दूर एका देवळाच्या पडवीमध्ये जेवायला बसले आणि तिथं गाड्या इकडे एका कडेला होत्या म्हणे. अचानक आग लागली आणि सगळा कापूस, सगळ्या गाड्या जळाल्या. ती म्हणाली, हो का? म्हातारी टणकन उठून उठून बसली. एकदम एका मिनिटात तिची तब्येत चांगली झाली. कशा करता बोलतो आपण हे? तर जसा बैलगाडीचा त्या कापसाचा हिचा संबंध नसताना सुद्धा ही म्हातारी तिथे चिंता करत बसली आणि आजारी पडली. तसा माणसाला ज्याचा काहीही संबंध नाही त्याची चिंता करायची ही सवय असते आणि मग म्हणून सेल्फ इम्युन डिसीज असे डेव्हलप होतात. आतमध्ये आम्ही आमच्या मनात विचार करून करून आपल्याच पेशींमध्ये टॉक्सिन्स तयार करतो आणि हल्ली जे डायबिटीस, ब्लड प्रेशर, डिमेन्शिया, अल्झायमर वगैरे हे जे काही रोग होतात त्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं की मेंदूच्या विचारशक्तीचा केलेला चुकीचा वापर किंवा निगेटिव्ह थिंकिंग. चिंता हा विषय आपण लक्षात घेऊया. चिंता आणि चिंतन यामध्ये धातू एकच आहे असं त्यांनी सांगितलंय की चिंतयती असा तो धातू आहे. पण देहाकरता नश्वर गोष्टींसाठी केली जाते ती चिंता आणि शाश्वताच्या प्रेमाकरता किंवा भगवंताच्या कृपेकरता केलं जातं ते चिंतन असतं. जे माझं नाही ते माझं असं मानलं की मग सुरू होते ती चिंता. हा दृष्टांत आपल्याला कायम लक्षात ठेवायला हवा. जसा कापसाच्या बैलगाडीचा आणि त्या म्हातारीचा काही संबंध नाही, असला संबंध तर एखादा बैलगाडीवाला खाली उतरला असता, त्याला तहान लागली म्हणून तांब्यावर पाणी देणं इतका संबंध आहे. तो म्हणाला, अहो आजी मला पाणी देता का? देते. कळशीभर पाणी दिलं, तुम्ही पिऊन घ्या, लागलं तर अजून सांगा. एवढा संबंध आहे, बाकी काही संबंध नाही. आता कुणालाही असं वाटू शकतं की मग आम्ही चिंता करायला नको का? आपण आपल्या मुलाची चिंता नको का करायला? आम्ही आमच्या घराची चिंता नको का करायला? आम्ही आमच्या मनाची नको का चिंता करायला? शरीराची चिंता करायला नको का? तर मागच्या सत्रामध्ये आपण लोकवस्तू लीला कैवल्यम हा एक मुद्दा बघितला होता. तसा एक खूप छान विषय येतो चिंता याच्याकरता. आपण आता संपदा त्यांनी सांगितलं की मनोबुद्ध्यांकार चित्तानी नाहम शेवटी म्हणतो. आचार्यांनी त्यात याचा जो उहापोह केलेला आहे की त्याच्या पलीकडे काय आहे तो आहे, आपण तिथे जाणार नाहीये. पण आचार्यांनी गीतेवरती जे भाष्य केलं त्यामध्ये अर्जुन विषाद योग हा पहिला अध्याय आहे. त्यावर आचार्य एक शब्दही लिहित नाही. म्हणजे दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकापर्यंत पण काही लिहित नाही. एकदम दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात त्यांनी अर्जुनाची अवस्था सांगितली आणि यानंतर आचार्य हे बोलायला सुरुवात करतात. तोपर्यंत आचार्य काही बोलत नाही. आचार्य म्हणाले, त्यांचे पहिल्या अध्यायाचे 47 श्लोक आहेत आणि दुसऱ्या अध्यायाचे 10 श्लोक, आणि या 10 श्लोकानंतर आचार्य बोलायला सुरुवात करतात. एकच वाक्य आचार्य बोलायला लागले 10 श्लोकानंतर की झालं काय? ते म्हणाले की इति ए वदंता, इति ए वदंता. मला तो मुद्दा इतका आवडला की आचार्य म्हणाले की ते म्हणतात की अर्जुन इतकं बोलला, मग असं होईल, मग तसं होईल, कृष्णा असं कसं होईल, तसं कसं होईल, ते माझे हे, ते माझे अमुक एक तमुक एक, बरंच तो रडगाणं गातोय तिथे. मग मला मग स्वर्ग मिळेल का? मग असं असेल तर हे राज्य मला नको, तर स्वर्ग सुद्धा मला नको, मग मी संन्यास घेईन वगैरे एक 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 त्याचं सगळं ते सुरू असतं. आणि त्या हा तो श्लोक त्यांनी तिथं सांगितला आहे की इति वदंता प्राणी नाम शोक मोहाद्री
शोक मोहादी संसार बीज असा तो श्लोक आहे. संसार बीजभूत दोषोद्भव कारण. आचार्य सांगतात की अर्जुनाच्या एकाही मुद्द्याकडे भगवंत लक्ष देत नाहीत आणि आचार्यही लक्ष देत नाहीत. ते म्हणाले की बर, अर्जुन जे बोलतोय तो काही वाईट बोलत नाहीये. तो म्हणतो मी संन्यास घेतो, तो म्हणतो मी हिमालयामध्ये निघून जाईन, यांना ठार मारल्यावर मी काय एन्जॉय करू शकणार आहे. आपण पराक्रम करायचा आणि ती मिळालेली ट्रॉफी किंवा ते मेडल घरी येऊन आपल्या आई वडिलांना द्यायचं, त्यांच्या चरणाजवळ ठेवायचं, आजी आजोबांना नमस्कार करायचा असतो, त्यांनाच तू मारायला सांगतोस कृष्ण. आता अर्जुनाचं म्हणणं चुकीचं वाटतं का? तर नाही, अजिबात चुकीचं नाही. फक्त ज्या वेळेला तो जे म्हणतोय ती वेळ चुकीची आहे. आणि म्हणून आचार्य सांगतात की शोक आणि मोह या दोन्हीच्या प्रभावाखाली जो तो बोलतोय तो उपरतीने बोलत नाहीये, तो त्राग्याने बोलतोय. संन्यास हा उपरतीने घ्यायचा का त्यागाने घ्यायचा? बायकोशी पटत नाही म्हणून संन्यास घ्यायचा की भगवंताशी भेट व्हावी म्हणून संन्यास घ्यायचा? काय करावं? म्हणून शोक मोहाचा थोडा विचार आपल्याला करायचा आहे. आणि सर्व मनुष्य योनीतल्या या सगळ्या मनुष्य योनी परिपक्व अंतःकरण चतुष्टयाने या पात्र आहेत. इतर प्राण्यांना इतकं अंतःकरण चतुष्ट सिद्ध स्वरूपात मिळालेलं नाहीये. आपण म्हणतो माझ्या अंतःकरणाला वाईट वाटलं, माझ्या अंतःकरणात असं आलं. तर अंतःकरण म्हणजे काय? अंत म्हणजे आतलं, शरीराच्या आत प्राण आहेत, प्राणाच्या आत मन बुद्धी आहे. यापैकी आपण, मला असं वाटतं आज आपण मर्यादित वेळेत मन बुद्धी फार तर चित्त याच्याबद्दलचा विचार करूया. श्लोकाच्या अनुषंगाने आपण हा विचार करतो हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवूया. नाहीतर असं होऊ शकतं की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते आणि आपण इथे कुठे आलो. तर अंतःकरण याचा अर्थ इंद्रिय, उपकरण. तर आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराच्या आत असलेलं, प्राण्यांच्याही आत असलेलं इंद्रिय नेहमी 4 रूपाने काम करत असतं. त्याला अंतःकरण चतुष्टय म्हटलेलं आहे. जर कार्य करत नसेल तर नुसतं अंतःकरण आहे. ते धरलं तर अंतःकरण पंचक समर्थांनी त्याला म्हटलं आहे. तर आपलं जीवाला टॅकल करणारं किंवा आपलं जीवस्वरूप जगवणारं किंवा जीवस्वरूपाने आपल्याला जगवणारं असं आपलं अंतःकरण हे 4 रूपाने काम करत असतं. त्यातलं एक आहे ते मन, दुसरी आहे ते बुद्धी, तिसरं आहे ते चित्त आणि चौथा हा आपला अहंकार. अंतःकरण एकच आहे, पण ते जेव्हा मनरूपाने प्रवाहित होतं, मनरूपाने काम करायला लागतं, त्यावेळी कन्फ्युजिंग पोझिशन मध्ये असतं. म्हणजे हे करू का ते करू, अमुक करू का तमुक करू. मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही विचारलं काय करू, चहा करू की कॉफी करू. ते म्हणाले असं आहे की चहा व्हायला वेळ लागतो, कॉफी पटकन होईल, आधी कॉफी द्या चहा होईपर्यंत. और जेव्हा असतो ना, हे करू का ते करू, अमुक करू का तमुक करू, कॅमेरा ऑन करू की नको करू, आत्ता जेऊ की नको जेऊ, प्रवचन ऐकू की नको ऐकू, हे करू की ते करू, सारखा हा विचार जेव्हा चालू असतो, या स्थितीमध्ये असलेल्या अंतःकरणाला मन म्हणतात. आता मनाचं कार्य काय? संकल्प आणि विकल्प. आता मनाचे श्लोक आहे ते हे सारखं येणार आहे. स्वयंपाक करणाऱ्यांना माहिती आहे की फोडणीचा डबा हा वर येतोच. स्वयंपाक कुठलाही करा, फोडणीचा डबा वर येतोच. तुम्ही पदार्थ कुठलाही करा, फोडणीचा डबा तोच असतो. तसंच इथे हा विचार कायम येणं. अंतःकरण जेव्हा संकल्प आणि विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. केला संकल्प, मग विकल्प आला, और म्हणजे विकल्प आला. पण एकदा निश्चय होतो की हा आता कॉफीच घेऊ. असं आहे, इडली वगैरे आंबवलेले पदार्थ जेव्हा खातात त्यानंतर कॉफी घ्यावी असं सांगतात. ते दक्षिणेतले लोक चहा कमी घेतात, कारण ते आंबवलेले पदार्थ हे कॉफीमुळे पचतात असं सांगतात. असं आपल्याला काही त्यातला अभ्यास नाही करायचा, पण आपला संबंध या उदाहरणापर्यंत आहे. आता निश्चय झाला, आता अंतःकरण इतक्या वेळ कन्फ्युजिंग पोझिशन मध्ये होतं, हे करू का ते करू, हे करू का ते करू, हे करू का ते करू. पण आता जेव्हा निश्चय झाला तेव्हा अंतःकरणाचं स्वरूप बदललं. निश्चयात्मिका बुद्धी संकल्प विकल्पात्मक मनः. आणि निश्चयात्मक बुद्धी, निश्चय झाला, शिक्का मारते ती बुद्धी. निश्चित काय करायचंय, मला कॉफीच पाहिजे. मग ते म्हणाले ब्रूची देऊ का नेस कॉफी देऊ, तुम्हाला काय हवंय. मग मी विचार करायला लागलो, ती वेगळी आहे का, त्यात काय फरक आहे. विचार सुरू आहे कॉफीचा. घेतली मी कॉफी. कशाची केली होती, नेस कॉफी. म्हणजे नेस कॉफी चांगली असते,
मग मी घरी आलो आणि घरी आल्यावर सांगितलं की अगं ऐकलं का, आपण जेव्हा आता घरी कॉफी करू ना तेव्हा नेसकॉफीच करू. मी ते कॉफी देतो म्हटल्यानंतर एकाच विषयाचं चिंतन सुरू व्हायला आरंभ केला. ते अगदी बरेच दिवस नंतर जेव्हा कॉफीची आठवण येते तेव्हा मला त्यांची आठवण होते आणि ते म्हणाले की ही देऊ किती देऊ. मग त्यांना मी हे सांगितलं, एकाच विषयाचा विचार जेव्हा सुरू होतो त्यावेळी त्याला चित्त म्हणतात. एकाच विषयाचा जेव्हा विचार सुरू होतो तेव्हा त्याला चित्त म्हणतात. तेवढं 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 तेवढंच सारखं तेच झालं. आता गंमत अशी आहे की आपण चित्ताच्या सहाय्याने काय करतो, तर ते आपण चिंतन करतो. सारखा एकच विषय चालू आहे. उदाहरणार्थ समजा मला वांग्याची भाजी आवडत नाही, नाही आवडत मला वांग्याची भाजी. त्याही गोष्टीचं चिंतन आतमध्ये चालतं आणि मला बटाट्याची भाजी आवडते, त्याचंही चिंतन आतमध्ये चालतं. आता तुम्ही समजा मला जेवायला बोलवलं आणि फक्त समजायचं असो, पण आणि माझ्या डोक्यात जर का सुरू झालं की बोलावलंय खरं त्यांनी मला जेवायला आणि नेमकी वांग्याची भाजी केली, तर मला तर वांग्याची भाजी आवडत नाही. मग फोन करून सांगू का? नाही, मग ते बरं दिसत नाही. मग असं करतो, त्यांना मेसेज करतो. आता पण कालच तर मागच्या सत्रामध्ये मी काहीतरी विश्वमिथ्या हे सांगत होतो आणि आता वांग्याची भाजी नको हे मी त्यांना कसं सांगणार? तर जे आपल्याला आवडत नाही ते सुद्धा चित्त धरून ठेवतं. असं नाही की आवडणारीच गोष्ट धरतं. नाहीतर मी असं करतो की बटाट्याची भाजी करा असंच सांगतो, म्हणजे आपोआप संकट टळेल. मग असं मी ठरवतो. आता त्यांना दुसरा कुठला ऑरच राहणार नाही. पण मग पुन्हा चिंता सुरू होते. पण मग त्यांना बटाटे मिळतील का? ऐनवेळी त्यांना नाही मिळाले तर मग त्यांना वाईट वाटेल. मग पुन्हा मला जेवायला बोलावंसं वाटणार नाही. न आवडणारे वांगी आणि आवडणारे बटाटे हे माझ्या चित्तामध्ये हे सतत भरलेले असतात. सतत एक चिंतन करतो. अशा 50 गोष्टींचं मी चिंतन करतो. तो विषय नंतर येईल. 50 गोष्टींचं चिंतन अंतःकरणात खच्च भरलेलं असतं. कसा परमात्मा त्यामध्ये प्रकट होणार? त्याला जागा कुठे आहे? आणि मला तर चित्त मोकळं करायचं आहे आणि त्यात परमात्मा भरायचा आहे. तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे ना, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. जागा केल्याशिवाय एखाद्या ठिकाणी घन वस्तूला जर का जागा केल्याशिवाय इतर काहीतरी काढल्याशिवाय तिथं दुसरं ठेवता येत नाही. तसं हा अत्यंत सूक्ष्म परमात्मा, याला काम क्रोध आणि या गोष्टींचा वावडा आहे, चिंता याचं वावडा आहे. तिथे तो कसा राहणार? व्यर्थ चिंतन, व्यर्थ आणि अंतःकरण जेव्हा चौथं काम करतं तेव्हा त्याला त्यांनी अहंकार म्हटलेला आहे. म्हणजे मनाचं काम काय आपण बघितलं, संकल्प आणि विकल्प करणं. बुद्धीचं काम काय, तर निश्चय करणं. आणि चित्त जे आहे ते विशिष्ट विषयाचं चिंतन करतं, तेवढ्यालाच चिकटून राहतं. तर मन, बुद्धी आणि चित्त याचा अगदी संक्षिप्त विचार आपण इथे बघितला. अहंकार याबद्दलचा विचार आपण पुढच्या सत्रात करूया आणि हा श्लोक पुढे नेऊया. इथं मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारं वतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद त्या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. तत्वार्थ रामायण याचा विचार आपला चाललेला आहे. यापूर्वी आता मागच्या मंडळामध्ये एक भगिनी मला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की नामस्मरणाबद्दल की काही पहिले बोललो होतो. त्यांचं म्हणणं असं होतं की ती आठवण जी आहे ती संयुक्तिक आहे, तर ती तुम्ही नेहमीच करत जा. आता पाहू नेहमी तर नंतरच, पण आता आजच ती आठवण जी आहे तेवढी मी करतो. कारण आठवण ती अशी आहे की साधनेचे पदर असतात, एक चिंतन आहे आणि एक एकांत
चिंतन जे आहे ते काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाहि म्हणजे काय, हे समर्थांचं ब्रीद वाक्य आहे. आणि विचार म्हणजे काय, की मी कोण आहे, हा मी नाही तो मी आहे, हा जो विचार आहे, हा विचार ह्याच्याबद्दलचं विचार संक्रमणच मनामध्ये झालं पाहिजे. तर हा एक साधनेचा एक पदर म्हणजे कसा आहे, चिंतनाचा झाला. आता बस चिंतनाचं बदल जे आहे ते सलीलजीने सांगितलं. मुख्य चिंतन जे आहे ते हे असावं, संसार नको, परमात्मा हवा चिंतनामध्ये. दुसरे एकांत आहे. एकांतामध्ये काय म्हणजे की तुम्ही बसावं, स्वस्थ बसावं, नामस्मरण समजा तुम्ही करता आहात, तर नामस्मरणामध्ये जे आहे ते अवधारी जो जी असं एक ज्ञानेश्वरांचं शब्द आहे. आणि प्रवचनामध्ये सुद्धा आपण पुष्कळ वेळा ऐकतो, लोक म्हणतात की जरा नीट लक्ष देऊन ऐका, आणि मग ते सांगायला सुरुवात करतात. तर तसंच अवधारी जी म्हणजे त्यांचं असं म्हणणं की तुम्ही सर्व इंद्रिय जितके आहे तुमची, ते सर्व कानामध्ये एकट्ठे करा आणि कानामध्ये एकट्ठे करून ते ऐका. नामस्मरण सुद्धा आपल्याला असं करायला हवं की नामस्मरण करताना जिव्हेनी जो आहे तो नामस्मरण समजा करतो आहो आपण. आणि जिव्हेनी काय दोन वस्तू होतात, एक वाचा आहे आणि एक टेस्ट आहे. त्यामुळे रामनामाचा गोडवा त्यातून घ्यावा. जिव्हेनी जे आहे ते काय करावं, नामस्मरण करावं, नामस्मरणाचा गोडवा त्यातून घ्यावा. कानाने तेच ऐकावं. कानाने म्हणजे त्यावेळेस जो राम 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 चाललं असेल, काही पण नामस्मरण चाललं असेल, पूर्ण जसं जणू काही ते कानामध्ये सुद्धा ओतलं जातंय असं त्यातला आविर्भाव आहे. डोळ्यांनी काय पाहायचं तर म्हणजे डोळ्यांनी म्हणजे नाम आणि नामी, म्हणजे नामी म्हटलं म्हणजे त्या स्वरूपाचं दर्शन. समजा रामरायाचं तुम्ही नाम घेता आहात तर रामराया समोर असावा, आणि नामी हे झालं. आणि नाम म्हणजे काय तर म्हणजे कदाचित श्रीराम जयराम जय जयराम म्हणता आहात तर समोर तुमच्या डोळ्यासमोर जणू काही अक्षरं लिहिलेली आहे की श्रीराम जयराम जय जयराम, अशा प्रकारचा त्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला नामस्मरणामध्ये जो आहे तो अनुभव असावा. मन त्या ठिकाणी पूर्णपणे हवं, आणि इतकं की म्हणजे देहभान त्या ठिकाणी मनुष्य विसरून जाईल, इथपर्यंत ती एकाग्रता हवी. आणि मग लोकांत म्हणजे काय तर म्हणजे लोकांत याचं की ही जेव्हा एकाग्रता होईल त्यावेळेस जे आहे ते नामस्मरण चालत राहील, तुम्ही लोकांमध्ये गेला तरी. असे हे साधनेचे पदर आहेत, पर्टिक्युलरली नामस्मरणाचे. नामस्मरण जे आहे ते जरी केलं करत असाल, काही पण जरी करत असाल तरी लोकांना सांगू नये, असं सुद्धा लोक त्या ठिकाणी जे आहे ते नमूद केलंय. का तर म्हणे प्रशंसा जी आहे हे सुद्धा काय तर म्हणे, असं हिंदीमध्ये एक सेंटेन्स आहे की प्रशंसा वो मदिरा है जो कानों से पी जाती है. आता हे वाक्य थोडंसं जे आहे ते आपल्याला चटकन लक्षात राहण्यासारखं आहे की आपण काय साधना करतो आहोत, त्या साधनेचं जे आहे ते त्याचा गौप्यस्फोट होऊ नये, नाही तर मग त्याचं पुण्य जे आहे ते आपलं वाया जाईल. आपण थोडासा हा विचार करून पुढे येऊया आणि तत्वार्थ रामायणाकडे येऊया. तत्वार्थ रामायणाकडे आपण कुठे होतो मागच्या वेळेस, तर तत्वार्थ रामायणामध्ये आपण असं होतो की सती आणि सती आणि शंकर, त्याचं आपण मागच्या वेळेस पाहिली की सतीला भ्रम झाला होता की हा राम आहे की हा मनुष्य आहे, आणि तो भ्रम निराश झाला तिचा त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर ती जी आहे ती तिचे वडील प्रजापती दक्षेश्वर ते यज्ञ करत होते, ती त्या ठिकाणी गेली. शंकराला तिने निमंत्रण नव्हतं, तिला खूप राग आला. तिथे तिने जे आहे ते आपलं देहत्याग त्याच ठिकाणी केला. आणि तिने असं विचार केला की मला जन्मोजन्मी जो आहे तो शंकरच पती मिळावा, असं त्या सतीने इच्छा केली आणि आपला देह सोडला. आणि त्याच्यानंतर ती हिमालयाची कन्या झाली. आणि त्या ठिकाणी जे आहे त्याच्यानंतर शंकराबरोबर पुन्हा विवाह झाला. अशा प्रकारची सर्व कथा त्या ठिकाणी आपण पाहिली मागच्या वेळेस. आणि त्याच्यानंतर जे आहे ते नारदांचा शाप, हे आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये एक होतं की नारदांनी काय केलं तर म्हणे नारदांनी जे आहे ते एकदा तपस्या करत होते, आणि तपस्या करताना इंद्राने त्यांना भीती वाटली इंद्रांना आपल्या गादीची, की आपली गादी पुढे चालली न जाव, म्हणून त्यांनी काय केलं तर म्हणे आपल्या अप्सरांना यांना पाठवलं की जा म्हणे त्यांची ते समाधी मोडा. तर समाधी ते तिथे गेले पण समाधी मोडू शकले नाही कामदेव, आणि ते वापस आले, म्हणाले की नाही म्हणे ते नारद जे आहे ते त्यांचे फार पक्के आहे म्हणे. मग जेव्हा नारदांना हे सर्व कळलं की ते माझ्याकरता आले होते वगैरे, मग त्यांनी जे आहे शंकराकडे जाऊन सांगितलं की माझी अशा प्रकारची तपस्या झाली, समाधी झाली,
आणि मी कामदेवाला जे आहे ते दूर केलं. तर शंकर म्हणाले की तुम्ही कोणाला सांगू नका बरं, हे आपल्याजवळच ठेवा. पण हे विष्णूंकडे गेले आणि तिथेही त्यांना सांगितलं विष्णूंना की असं असं झालं, मध्यंतरी जे आहे कामदेव आले होते आणि त्यांनी असं केलं म्हणून. तर मग विष्णू म्हणाले त्यांना की अरे मग तुम्ही जे आहे तुमची साधना खूप पुढे गेलेली आहे वगैरे अशा प्रकारचं, म्हणे तुमची कृपा आहे. पण विष्णूंना कळलं असं की यांना अभिमान झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक मायावी, आपण हे पाहिलेलं आहे बरंच, मायावी जे आहे ते नगरी निर्माण केली. तिथे राजा होता, त्याची मुलगी होती, सुंदर मुलगी होती, ती स्वयंवराकरता जी आहे सज्ज झालेली होती. नारद तिथे पोहोचले आणि त्यांना ती मुलगी पाहून जे आहे एकदम भाळूनच गेले. त्यांनी विचार केला की स्वयंवराची तर वेळ आलेली आहे, तर हिने मलाच वरलं तर कसं काय होईल, चांगलं होईल वगैरे असं. मग आता माझं स्वरूप तसं नाहीये. मग त्यांनी जे आहे विष्णूंना प्रार्थना केली की तुम्ही तुमचं रूप मला द्या, कारण तुमचं रूप कसं आहे, तर सर्वात सुंदर तुमचंच रूप आहे. त्यांनी विचारलं विष्णूंनी की का कशाला हवं. त्यांनी सांगितलं की मी आत्ताशी जे आहे ते सर्व विचारू नका, मी नंतर तुम्हाला सांगेन. त्यामुळे बरं तुझ्या कल्याण कशात आहे त्यामध्ये ते तुला त्याप्रमाणे देऊया असं म्हणाले विष्णू. आणि झालं काय की त्यांना जे आहे ते माकडाचं रूप दिलं विष्णूंनी. पण ते माकडाचं रूप कसं होतं, फक्त तिलाच दिसलं जिचं स्वयंवर होतं. बाकी लोकांना जे आहे ते नारदच दिसले. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा तिच्याशी अर्थात तिच्याशी लग्न झालं नाही. आणि त्यांनी जे आहे ते विष्णू स्वतः राजपुत्र बनून गेलेले होते, तिच्याशी लग्न केलं. मग हे नारद जे आहे ते खूप जे आहे ते नाराज झाले की तुम्ही मला जे आहे असं कसं रूप दिलं. मग त्यांनी पाहिलं आरशामध्ये, त्यांना माकडाचं स्वरूप दिसलं. ते विष्णूंना म्हणाले की तुम्ही माझा असा येणारी माझी ही जी पत्नी होती तिला तुम्ही दूर केलं माझ्यापासून, तर तुम्हाला सुद्धा जे आहे आता जेव्हा तुम्ही तुमचा जेव्हा पुढचा अवतार होईल जसं तुम्ही सुद्धा जे आहे ते पत्नीला जे आहे ते असंच, म्हणजे तर सीता रामाचा अवतार झाला आणि सीता सीता म्हणून जे आहे तुम्ही ते तिच्या वनवासामध्ये राहाल आणि तिच्या पाठीमागे असाल, तुम्हाला ते मिळणार नाही लवकर, अशा प्रकारचा शाप त्यांना दिला. आणि त्याच वेळेस त्यांची माया जी आहे ती लुप्त झाली. लुप्त झाल्यावर श्री विष्णूंना जेव्हा त्यांना कळलं नारदांना की अरे ही तर माया होती, मग ते खूप पश्चाताप झाला. विष्णूंची क्षमा मागितली. विष्णूने सांगितलं की हा तुम्ही शाप वापस द्या. पण ते विष्णू म्हणाले की नाही, आता असं काही नाही होणार, हे मी येईन, अवतार घेईन आणि त्या अवतारामध्ये जे आहे ते त्याप्रमाणे जे आहे ते रावण कुंभकर्णाचा जो राक्षसांचा वध होणार होता त्याचा निमित्त होऊन जे आहे मी अवतार घेईन म्हणून. नंतर आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये रामावताराची कारण म्हणून असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये रामावताराची काय काय कारण आहे. रामावताराची कारण म्हणजे एक त्यांनी सांगितलं की आम्हाला माहितच नाही की रामावताराचं काय कारण आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृता. तुलसीदासांनी म्हटलं की राम जन्म के हेतु अनेक, परम विचित्र ऐकतो ऐक, और जब जब होई धर्म की हानी, बाळे असुर अधम अभिमानी. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी परित्राणाय साधुनाम, याचाच त्यांनी हिंदीमध्ये जो आहे तो वाक्यार्थ केलेला आहे, शब्दार्थ केलेला आहे की म्हणजे जे आहे तेव्हा अवतार, रामाचा अवतार का झाला त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलंय. नंतर जय विजयांना शाप दिला होता ते आपण पाहिलं. सनत कुमार गेले होते विष्णूच्या भेटीला आणि जयंत कुमारांना त्यांनी शाप दिला, कारण त्यांनी दार खोललं नाही, लागलीच त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही म्हणून. आणि त्यावेळेस सुद्धा भगवंत बाहेर आले. सनत कुमारांना त्यांनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुम्ही शाप दिलेला आता हा पूर्ण होईल. हे राक्षस बनून, दैत्य बनून जे आहे ते येतील 3 वेळा आणि मी अवतार घेईन त्याच्याकरता आणि त्यांचं जे आहे ते पारिपत्य करेन. अशा प्रकारचा रामावताराचा हा हेतू आहे का? नंतर नारदांनी जो शाप दिला हा हेतू आहे का, असंही त्या ठिकाणी रामायणामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मनु आणि शतरूपा हे जे आहे राजे होते आणि यांना अशी इच्छा होती की भगवंतानी आमच्या कोखामध्ये जन्म घ्यावा, आमच्या उदरी जन्म घ्यावा. तर त्यावेळेस काय झालं तर म्हणजे जे आहे ते त्यांनी खूप तपश्चर्या केली. तपश्चर्या करून त्यांनी हा वर मागितला की तुम्ही जे आहे ते माझ्या आमच्या पोटी जन्म घ्या. त्यावेळेस त्यांनी म्हटलं, भगवंतांनी म्हटलं की ठीक आहे मी येईन तुमच्या पोटी जन्म घेईन. आणि नंतर तेच जे आहे पुढे दशरथ आणि कौशल्या झाले, असं एक त्या ठिकाणी युक्तिसंगत विचार त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक आहे की दशरथ पूर्वीच्या जन्मामध्ये एक ब्राह्मण होता आणि तो शंकराची खूप आराधना करत होता. आणि एकदा काय झालं की म्हणे त्याला तब्येत खराब झाली आणि जाऊही शकला तो शंकराच्या बेलपत्र व्हायला. तर मग जे आहे ते पण कसंही करून हा त्यावेळेस गेला तिकडे आणि तिथे जेव्हा पोहोचला मंदिरामध्ये तिथे एक पिशाचिनी होती आणि तिने हिला म्हटलं ब्राह्मणाला की अरे तू मला मुक्त कर, मी फार परेशान आहे इथे.
मग तो म्हणाला की असं आहे का, बरं. मग त्यांनी शंकराला प्रार्थना केली की माझं जितकं पुण्य आहे ते सर्व हिला देऊन दे आणि तू जे आहे ते हिला माफ कर, हिला पापमुक्त कर. तर त्यावेळेस शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की अरे हे तर खूप मोठं तू हे काम केलंय की आपलं पुण्य सर्व हिला दिलेलं आहे, तर तुझं जे आहे ते पुण्य खूप मोठं होऊन गेलं. तू मला सांग की तुला काय वर देऊ मी. तर त्यावेळेस मग त्यांनी म्हटलं ब्राह्मणांनी की म्हणे तुम्ही स्वतः माझ्या उदरी जन्म घ्या. तर मग त्यावेळेस तथास्तु म्हणाले आणि तोच ब्राह्मण पुढे दशरथ झाला आणि तीच पिशाचिणी जी आहे ती कौसल्या म्हणून पुढे आली. अशा प्रकारचा जो आहे त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे की राम जन्मांचे किंवा रामावताराचे म्हणूया आपण की राम अवताराचे काय काय कारण त्या ठिकाणी असतील म्हणून. आता हे तत्वार्थ रामायण आहे. तत्वार्थ रामायणामध्ये ह्या तर गोष्टी पाहिल्या आपण, पण हेही पाहिलं होतं आपण की आनंद श्रीराम आहे. शुद्ध शुद्ध आनंद जो आहे तो श्रीराम आहे. श्रीराम म्हणजे जे आहे ते काय की आपण जेव्हा असा अविट आनंद असेल की जो आहे कुठे न कमी होणार, न जास्त होणार, न जाणार, न येणार, असा आनंद जो आहे तो श्रीराम आहे. आणि दुसरं आपण पाहिलं होतं की राम अतर्क के बुद्धिमन मानी, म्हणजे रामाचं बद्दल जे रामायण हे चाललेलं आहे हे यांनी जे आहे ते आपल्या बुद्धीला पटणार नाही अशा प्रकारचे प्रसंग या ठिकाणी आहे. अतर्क्य आहे म्हणजे ते आपल्या तर्काला आपली जी विचारसरणी आहे, आपले जे विचार आहे त्यामध्ये जे आहे ते रामायणाचे हे सर्व का सांगितलं गेलं की आता असे प्रसंग जेव्हा आपण पाहतो तर आपल्याला विचार वाटतं असं की हे सर्व काय म्हणून. पण त्यांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये की म्हणजे हा तुम्ही काय करा की म्हणे याच्यातनं जो आहे तो सार गर्भ घ्या आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करा. कारण की त्यांनी असं म्हटलंय या ठिकाणी, हा हे तत्वज्ञान सुद्धा मांडलंय, पान 176 वर मांडलंय मला वाटतं की पुस्तकस्था तुया विद्या परहंस्तात धनम. त्यांचं म्हणायचं मतलब हा या ठिकाणी की पुस्तक जर पुस्तकाची विद्या पुस्तकामध्येच राहिली किंवा तुम्ही कोणाला धन दिलेलं आहे आणि ते जर वेळेवर कामात तुमच्या आलं नाही तर मग त्याचा जो आहे काय त्याचा उपयोग आहे असं त्यांनी म्हटलंय या ठिकाणी. म्हणजे काय आहे की कार्यामध्ये ते आलं पाहिजे. कार्यकाले समुक्तम नाही, आपल्याला जेव्हा कार्य आहे त्यावेळेस जे आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे आपण हे सर्व रामायण या ठिकाणी जो वाचतो आहो ते ज्ञान पुस्तकामध्ये राहता कामा नये, हे जीवनात उतरलं पाहिजे. आपलं जर आपण दुसऱ्याला दिलं आहे धन आणि वेळेवर आपल्याला ते धन मिळालं नाही कामा करता, मग त्याचा काय फायदा. तर तसं त्यांनी तत्वज्ञानामध्ये असं लिहिलंय की हे सर्व केव्हा होईल तर या ठिकाणी प्रखर उपासना हवी. आता आपण दासोअभ्यास यावर नियमितपणे चाललेला आहे बऱ्याच वेळापासून, तर ही अशा प्रकारची एक प्रखर उपासना आपण त्याला म्हणूया. प्रखर का म्हटलं की नियमितपणा त्याच्यामध्ये जो आहे अत्यंत आवश्यक आहे आणि हा नियमितपणा आपल्या उपासनेमध्ये असायला हवा, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याला ते प्रखर उपासना म्हणतात, ध्यान म्हणतात की आपलं सर्व लक्ष अवधारी जे आता म्हटलं की सर्व लक्ष जे आहे ते त्याच ठिकाणी आहे. आणि भक्ती, आता भक्तीमध्ये काय आहे की म्हणजे हे जे आपले 3 गुण आहेत सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, तर जोपर्यंत रजोगुण तमोगुण हा जात नाही भक्तिमार्ग अनुसरून आपल्या गुरुची सेवा करून आणि गुरुची कृपा संपादन करून काय करायचं म्हणजे गुरुची भक्ती करायची, आपल्या इष्टदेवताची सेवा करायची आणि त्या भक्ती करून काय करायचं तर म्हणजे सत्वगुण त्या ठिकाणी वाढवायला. कारण की अंतःकरणामध्ये सत्वगुण अत्यंत आवश्यक आहे. आणि जेव्हा अंतःकरणामध्ये सत्वगुण येईल त्याच वेळेस तुमचं जे बोल होतील, तुमचे बोल काय होतील तर म्हणजे अंतःकरणामधनं ते बोल जे आहे परमेश्वराविषयी ते बोल बाहेर येतील, पोथी वाचून नाही येणार. पण त्यावेळेस अंतःकरण शुद्ध जाऊन जे काही तुम्ही बोलाल ते प्रभूमयच असेल असं त्यांना या ठिकाणी सांगण्यात. आणि हे सर्व लिहिलेलं आहे तत्वार्थ रामायणामध्ये. पान पण माझ्याकडे 5 नंबर पण आहे त्याचे कुठे लिहिलेले आहे त्यांनी वगैरे. मी हे का सांगतोय की हे सर्व डोंगरे महाराजांनी याच्यावर जे आहे ते बरंच जोर दिलेला आहे की तत्वज्ञान तुम्ही या ठिकाणी जे आहे ते घ्या, काय आहे काय निघून असं. तर दुसरं असं की जेव्हा त्यांनी म्हटलं की आम्हाला हे अतर्क आहे, आम्हाला हे समजत नाही, त्याच्यावर त्यांनी उदाहरण असं दिलं. एक रामाचं उदाहरण पण पाहिलं होतं की सीता पाय चेपत होती आणि तिला असा अहंकार झाला तर रामाने म्हटलं अरे तू फार जोराने पाय चेपते आहे, मला सहन होत नाही. आणि मारुती जेव्हा पाय चेपत होता तो खूप जोराने चेपत होता पण ते शांत पडून होते. याचा अर्थ काय झाला की राम अतर्क्य की बुद्धी मनमानी, म्हणजे असं की तुमच्या मनाला हे रामाबद्दल समजणार नाही. तुम्ही त्याला जे आहे ते जे काही रामायणामध्ये दिलेलं आहे त्यातून काय तत्व काढायचं, कारण की काय आणि काम हे जीवाच्या मागे लागलेले आहे.
काट्याने काटा काढावा असं म्हणतात. आता काट्याने काटा काढावा म्हणजे काय, एक काटा लागलेला आहे, दुसऱ्या काट्याने आपण त्या काट्याला काढतो. आता हा काटा कोणता या ठिकाणी, म्हणजे हा काटा ह्या ठिकाणी हा आहे की संसार, विषय, वासना, इच्छा ह्या सर्व आम्हाला काय करतात म्हणजे जन्मापासून घेरलेले आहे आम्हाला, कारण मृत्यूपर्यंत त्या संपलेल्या नाहीये, वाढतच जातात. कारण संसार वाढत जातो आणि त्या इच्छा वासना सुद्धा वाढत जातात. तर तो काटा आहे. आता त्या काट्याला कशाने काढायचं, तर म्हणजे भगवत काम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एक विषय काम झाला आणि एक भगवत काम झाला. मुखी राम त्या काम बाधू शकेल, म्हणजे राम असेल तर काम नाही तिथे, भगवत काम असेल तर विषय वासना त्यातून जातील. तर हे सर्व अत्यंत आवश्यक आहे. रामायणाबद्दल ज्या गोष्टी आहे त्या त्या ठिकाणी ठेवाव्या, त्याच्यातनं सारगर्भ घ्यावं. जीव ईश्वरापासून वेगळा का झाला असं त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये, एक पान 147 वर त्यांनी असा विचार केला की हा विचार करू नका, कारण काहीतरी चूक झाली आणि ईश्वर जीव होऊन गेला, किंवा ही सर्व सृष्टी निर्माण कशी झाली, ईश्वर कुठे आहे हा जो एक प्रश्न आहे. ईश्वर अरूप आहे असं कोण म्हणतं, वेदांत म्हणतं, अद्वैत तत्वज्ञान म्हणतं की निराकार निर्गुण परब्रह्म काय तर म्हणे ईश्वर आहे. मग भक्तिमार्ग काय म्हणतो, भक्तिमार्ग म्हणतात की ईश्वर अनंत रूप आहे, जे काही दिसते ते सर्व ईश्वरच आहे. तर भक्तीच्या प्रेमाने ईश्वराचा साक्षात्कार आम्ही करावा, हा त्याच्यातला आहे. की फुल आहे, सुगंध आहे, फुल दिसतंय, सुगंध दिसत नाही. पेढा आहे, पेढा खातो तो गोडवा येतो, पेढा दिसतो, गोडवा दिसत नाही. डोळे दिसतात, रामाचं दर्शन समजा झालं आपल्या मंदिरामध्ये जाऊन, पण ती शक्ती तिच्या पाठीमागची आहे, त्याच्यामुळे ते दर्शन झालेलं आहे. तर हे सर्व आपण विचार मागे पाहिलेले आहे की म्हणजे जे आहे ते सगुण निर्गुण हाही विचार आपण पाहिलेला आहे या ठिकाणी, आणि त्यावेळेस हा सर्व उहापोह झालेला आहे. तर हे सर्व आपण त्याचं जो आहे ते मनन करावं, चिंतन करावं की रामायण आम्हाला या ठिकाणी काय सांगतं म्हणून. आणि मग ही रामकथा जी आहे ती पुढे जाते. रामकथा पार्वतीला ऐकवत होते आणि त्यावेळेस जे आहे ते दशरथाच्या जन्माची वेळ त्यावेळेस आली आणि रावणाचा त्यावेळेस काय चालला होता, रामाच्या जन्माच्या वेळेस म्हणे रावणाचा धुमाकूळ चालला होता. कारण काय होतं म्हणे, रावण जे आहे त्यांनी तपस्या केली होती आणि तपस्या करून जे आहे ते ब्रह्मदेवाने त्याला वर दिला होता. आणि त्या ठिकाणी जे आहे त्यांनी म्हटलं होतं की हम काहू के मरही न मारे, अशा प्रकारचं जे आहे त्यांनी त्यांना हे केलं होतं की मी कुणाकडे मारला जाणार नाही, असा मला वर द्या. तर ब्रह्मदेव म्हणाले मी आता हे असं कसं होईल, मी अपवाद तर तुम्हाला ठेवायलाच हवा काहीतरी. तर मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, नरवानर तर माझा आहार आहे, तर त्याच्यापासून मला कसली भीती नाही. तर म्हणून जे आहे मी ठीक आहे, नरवानराकडनं होऊ द्या, पण बाकी जे लोक आहेत जसं देव आहे, दानव आहे, यक्ष आहे, गंधर्व आहे, नाग आहे, यापैकी कुणाकडे जे आहे ते मला मृत्यू नको असं त्यांना म्हणायचंय. कारण दुसऱ्या कुणाची काही मला मारण्याची शक्ती फक्त यांच्यामध्येच आहे, दुसऱ्या कुणाकडे नाहीये, म्हणजे नर वानर. तर त्यावेळेस ब्रह्मदेवानी म्हटलं ठीक आहे. तुळशीदासजी महाराज म्हणतात की वानर मनुष्य जाती दुई बारे, म्हणजे नर आणि वानर यांच्या खेरीज अन्य कोणी तुला मारू शकत नाही, असाच त्यांनी वर रावणाला दिला. आणि रावण शब्दाचा अर्थ मग त्यांनी दिला या ठिकाणी, रावयती द्रावयती सर्वजनान यस्य रावण. हा रावण कुणाला म्हणायचं, म्हणजे जो रडवतो तो रावण. आता रडवतो तो रावण, आम्हाला कोण रडवतं, त्यामुळे आम्हाला आमच्या विषय वासना रडवतात. मग पूर्ती झाल्या तर ठीक आहे, नाही पूर्ती झाल्या तर रडवणं. तर मग जगी सर्व सुखी असा कोण आहे, मग सुख जास्त आहे की दुःख जास्त आहे, असं जर सर्व पाहायला गेलं तर मग त्याचं आपल्याला उत्तर बरोबर या ठिकाणी मिळतं. तर रावणाचा जन्म कुठे झाला होता, म्हणजे रावणाचा जन्म जो आहे तो ब्राह्मण कुळातच झाला होता. तो स्वतः ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मण याच्यामध्ये त्यांनी जे आहे काय केलं होतं, म्हणजे खूप तपस्या त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. आणि ही जी तपस्या केली त्याच्यामुळे त्याला हा ब्रह्माकडनं वर मिळाला होता. पण झालं काय की त्याची तरीही गणना राक्षसात झाली. आणि राक्षस आता कोणाला म्हणायचं, तो जर रावण राक्षस होता त्याचं त्यांनी भगवद्गीतेचं जे आहे तो आधार घेतलेला आहे 16व्या अध्यायाचा. देवासुर संपत विभाग योग हा जो 16वा अध्याय आहे भगवद्गीतेमध्ये, पहिले 3 जे श्लोक आहे त्या आपले जे आहे ते चांगले गुण सांगतात, दैवी गुण सांगतात, याचं वर्णन केलेलं आहे. पण 4 श्लोकापासून घेऊन तर 24 श्लोकापर्यंत जे आहे ते असुरांचं वर्णनच केलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा की वर्णन कुणाचं जास्त आहे, असुरांचं जास्त आहे की सुरांचं जास्त आहे. तर असं ते राक्षस असुर कुणाला म्हणावं याचं भगवंतानी जणू काही त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि
10वा श्लोक जो आपल्याला सांगतो भगवद्गीतेचा 10वा श्लोक, यांनी या ठिकाणी काय केलंय, 10 पासून घेऊन तर 18 पर्यंत 11वा अपवाद सोडून सर्व यांनी उद्धृत केलेले आहे, म्हणजे श्लोक दिलेले आहे भगवद्गीतेचे या ठिकाणी. काममाश्रित दुष्पुरम, म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की काम आश्रित जीव कसा आहे, काम आश्रित आहे. दुष्पुरम, अतृप्त असतो. दंभ मान मद अन्विता, म्हणजे दंभ आहे, मान आहे आणि मद आहे, आणि ह्याच्याशी तो कसा आहे, तो म्हणजे तो ह्याच्यामध्ये जो लीन आहे असं तो म्हणतात. मोहात गृहीत्वा, मोह जो आहे तो त्या ठिकाणी ग्रहण केलेला आहे, आणि असत ग्रहान प्रवर्तते, म्हणजे असत्य म्हणजे अनित्य, ह्या सर्व जितकं अनित्य आहे, संसार आहे, हे सर्व त्याची भरभराट आमच्या जीवनामध्ये होते आहे संसाराची. पण परमेश्वराची तर म्हणे नाही, परमेश्वराची नाही होते, म्हणून त्यांनी सांगितलं की अशुची व्रता. 10व्या श्लोकाच्या शेवटी म्हटलंय अशुची व्रता, म्हणजे काय की आम्ही सर्व जणू काही ह्या अशुद्धतेलाच डेडिकेटेड आहो. संसारामध्ये मला हे हवं, मला ते हवं, मला बंगला हवा, मला गाडी हवी, अमकं हवं तमकं हवं, माझ्या पुष्कशा इच्छा आहे, ज्या सर्व परमार्थाच्या हिशोबाने अशुद्धी म्हणे येतात, आणि ते शुचिव्रता म्हणजे जणू काही आम्ही याचं व्रत केलेलं आहे असं ती हे आहे. आणि आशा पाश शतैर्बद्ध आहेत, पुढचा श्लोक आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की आशा म्हणजे आशेचा पाश, शतैर्बद्ध म्हणजे शेकडो, बद्धा म्हणजे आम्ही चिकटलेले आहोत आशेला. आणि पुढे लिहिलंय कामक्रोध परायण, म्हणजे जे आहे ते कामक्रोध परायणा इहंते, म्हणजे आम्ही इच्छा करतो, इहंते म्हणजे इच्छा करतो कामाची आणि क्रोधाची, परायण आहो म्हणजे काम क्रोध चटकन येतो, आम्हाला वेळ लागत नाही त्याच्यामध्ये, असं ते आमचं आहे. आणि कामभोगार्थ अर्थम, म्हणजे आमचा उद्देशच हा असतो की आमच्या इच्छा ज्या आहेत ते पूर्ण व्हाव्या. इंद्रिय भोगार्थ असं लिहिलंय या ठिकाणी, म्हणजे जे आहे ते कामभोगार्थ लिहिलंय. म्हणजे जे आहे भोग, उद्देश आमचा हा आहे की आम्ही संसाराचा भोग घ्यावा, आणि अनन्यायेन अर्थ संचयात, म्हणजे जे आहे ते आणखीन काही नको, आम्हाला संसारच हवा. इंद्रिय तृप्ती अन्य मार्गाने, कोणत्याही मार्गाने इंद्रिय तृप्ती हवी असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. इदमध्यम मया लब्धम इमम, असं पुढचा श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते असं म्हणतात की हे जे आहे हे मी जे मिळवलं आहे आणि आता हे पुढे प्राप्त करीन, आमचा एक हिशोब असतो, इतकं आलेलं आहे, इतकं मला कमवायचं आहे, आमचं टार्गेट आहे, मनोरथम, हे जे आहे आमचं असे मनोरथ आहे. आणि इदमस्ती दमपी पे भविष्यती पुनर्धनलम, म्हणजे परत जे आहे ते आम्हाला कुठपर्यंत जायचंय, किती कमवायचं आहे, असं सर्व ते आहे. त्याच्यानंतर पुढे दिलंय की असोमयाम हतम च, म्हणजे हा कोण माझा शत्रू आहे, आणखीन किती शत्रू आहे, त्यांना मी जे आहे ते निश्चितपणे मला हरवता येईल की नाही हरवता येणार. आणि ईश्वरम अहम अहम भोगी, म्हणजे मीच ईश्वर आहे. त्यांचं अज्ञान असं आहे की ते म्हणतात की मीच ईश्वर आहे. आता हे सर्व काय चाललंय या ठिकाणी, राक्षसी गुणांचं वर्णन चाललंय. रावण कसा होता, म्हणजे राक्षस होता. रावण ब्राह्मण होता पण राक्षस होता. तर रावणाची जी तपश्चर्या आहे ती आपल्याला घ्यायची आहे, पण हे जे राक्षसी गुण आहे, असुर संपदा विभाग, त्याचं नीट लक्ष ठेवून आपल्याला पाहायचं आहे की आपल्यामध्ये याच्यामधलं काय काय आहे. आणि आम्हाला असं वाटतं का की मीच आहे म्हणून अहम भोगी, असं लिहिलंय त्याच्यामध्ये. 14वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये लिहिलंय ईश्वरो अहम महम भोगी, असं लिहिलंय ते. आणि नंतर सिद्धो बलवान सुखी, म्हणजे मीच परिपूर्ण आहे, मीच बलवान आहे, मीच सुखी आहे, असं त्या राक्षसाला राक्षसी गुण आहे हे त्याला तसं वाटतो. आणखीन पुढे आहे असं की आड्यो भिजनवानस्मी, म्हणजे आड्यो म्हणजे धनाढ्य, म्हणजे धनाढ्य आहे, कुलवान आहे, वैभवान आहे, मी अशा प्रकारे आहे, असं एक तिथे त्या ठिकाणी आम्हाला नेहमी हे असतं, काय म्हणतात त्याला, अभिमान त्या ठिकाणी असतो. तसं सर्व आहे का. तर अशा प्रकारचे त्यांनी हे दिलेले आपले की आणखीन एक आहे पुढे की मी यज्ञ करेन, दास्य मी दान करेन, आणि मी हे सर्व भोगेन, मी मौज करेन, असा अज्ञानामध्ये जो आहे जो राहतो त्याला त्यांनी जे आहे ते राक्षस म्हटलेलं आहे. आणि अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता, म्हणजे इतकं चित्तामध्ये जे आहे ते भ्रांती बरीचशी भरलेली आहे. आणि ही जी चित्तामध्ये भ्रांती भरलेली आहे ही काही जात नाहीये. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता, सर्वदूर मोहानी भरलेला आहे. आणि प्रसक्ता काम भोगेशु, म्हणजे आसक्त झालेलो आहे कामामध्ये. आणि पतंती नरके अशोच, म्हणजे मी पतित झालेलो आहे त्याच्यामुळे. असं सर्व असून सुद्धा आत्मसंभावित हा स्तब्धा,
म्हणजे आत्मसंभाविता म्हणजे मी आपल्याला श्रेष्ठ समजतो असं त्यांना म्हणायचंय. आत्मसंभाविता, स्तब्धा म्हणजे उद्धटे, आणि धन मान मद अन्विता, म्हणजे धन आहे, मान आहे आणि मद आहे, अन्विता म्हणजे त्याच्यामध्ये मी लीन झालेलो आहे. यजंते नाम यज्ञस्ते, म्हणजे जे आहे ते नाम मात्र मी नाम घेतो, नाम मात्र मी नाम यज्ञ करतो, दाखवण्याकरता म्हणून करतो असं त्यांना म्हणायचं. यजंते नाम यज्ञस्ते दंभेना विधिपूर्वकम, त्या ठिकाणी दंभच आहे. मग असं का म्हटलं दंभच आहे, तर म्हणजे आम्ही जी साधना करतो ती साधना जी आहे ती विधीपूर्वक करतो की नाही, गुरुने जशी सांगितली तशी करतो की नाही. तर शास्त्रपूर्वक ती साधना असायला हवी, गुरुने सांगितली तशी साधना असायला हवी. आणि अविधीपूर्वक जर झालं असेल तर म्हणजे काय, तर म्हणजे ते जे आहे अविधीपूर्वक झालं असेल तर मग ते राक्षसाचं काम होऊन गेलं. आणि मग त्यांनी म्हटलंय शेवटी डोंगरे महाराजांनी की हे सर्व म्हणजे रावण आहे, अशी रावणाची व्याख्या दिली या ठिकाणी. हे सर्व श्लोक सांगून त्या श्लोकाचा थोडासा आपण अर्थ पटपुंजा पाहिला, म्हणजे जास्त नाही पाहिला त्या ठिकाणी. आणि असं लिहिलंय त्यांनी की हे हे सर्व काय आहे, तर म्हणजे हे सर्व रावण आहे. खरं म्हणजे असायला काय हवं, म्हणजे असायला ते म्हणतात की दैवी गुण आपल्यामध्ये असायला हवे. दैवी गुण काय आहे, तर म्हणजे निर्भयपणा, सत्वशुद्धी, ज्ञान, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोध नको, त्याग, शांती, दोष काढण्याचा वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची, द्वेष नको. हे सर्व म्हणजे 26 जवळजवळ गुण आहे. तेच हे आपण गुणांचा जो आहे तो पाठलाग करायचा, पाठपुरावा करायचा. आणि हे जे काही असेल यांना जे आहे ते दूर ठेवायचं. त्याला म्हणतात की रावणाला दूर करणं, रावणाचा नाश करणं. रामाने रावणाचा नाश केला, पण हा राम जो इथे बसलेला आहे आपल्या हृदयामध्ये, हा सुद्धा रावणाचा नाश करू शकतो. पण हे रामायणामधून आपल्याला शिकायचंय की हा कसं कणकण, रावणाची 10 तोंड आहे. मग एके दिवशी मनात विचार आला की हा 10 तोंडाचा रावण पलंगावर झोपताना कसा कसा झोपत असं, असं त्यांनी लिहिलंय तिथे. तर का असं होतं त्यांना सांगायचंच असं या ठिकाणी की अशा 10 तोंडाची काय अवस्था, तर म्हणजे 10 तोंडांचा म्हणजे 10 इंद्रियांमध्ये काम भरलेला आहे. रावण जो आहे तो 10 तोंडाचा आहे, म्हणजे 10 इंद्रियामध्ये, जो मनुष्यामध्ये 10 इंद्रिय आहे आणि जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला काम भरलेला आहे. म्हणजे रावण काय झाला, हा कामाचं प्रतीक झालं. मूर्तिमंत हे कामच आहे. एकेका इंद्रियांच्या सुखात तो अडकलेला आहे. प्रत्येक इंद्रियाचे सुख त्याला खूप चांगले वाटते. आणि असा रावणासारखा जो कोणी आहे, म्हणजे तो रावणासारखाच झाला असं जो कोणी आहे. आता मग त्यांनी पुढे सांगितलं की रावण कसा होता. रावण कसा होता तर एक गोष्ट दिलेली आहे की कुबेराने जे आहे ते शंकराची भक्ती केली, शंकर प्रसन्न झाले. मग कुबेराने म्हटलं मी, तो कुबेर म्हणजे ते सोन्याचे सर्व स्वर्णाचे अधिपती असं म्हणूया आपण. त्यांनी म्हटलं की मला तर काही नको. शंकरांनी म्हटलं पण पार्वती होती, ती म्हणाली आपण झाडाखाली राहतो तर एखाद्या घरात का न राहावं. कुबेराने खूप सुंदर असा सोन्याचा महाल बनवून दिला. मग पार्वती माता शिवाला म्हणाली की चला आपण तिथे राहायला जाऊया. शिव म्हणाले अरे पहिले वस्तुशांती तर करा, त्याच्यानंतर जाऊया. मग वस्तुशांती करायला कुणाला बोलवायचं, तर म्हणजे रावण ब्राह्मण आहे, रावणालाच बोलवूया आपण. मग रावण ब्राह्मण म्हणून आला, वास्तुशांती झाली. मग आता ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची. दक्षिणा द्यायची तर मग जे आहे ते शिवानी म्हटलं की बा तू आपली दक्षिणा घेऊन जा, काय तुला दक्षिणा देऊ. तर मग त्यांनी सांगितलं की हा महालच मला देऊ द्या. आता ते सोन्याची लंका. आता अति उदार शिवशंकर, त्यांनी म्हटलं ठीक आहे घेऊन जा म्हणून. नंतर काय झालं तर म्हणे रावणाची बुद्धी फिरली सोन्याची लंका आल्यावर. तो म्हणाला की म्हणे महाराज तुम्ही महाल तर दिला, पण महालात राहणारी एखादी द्या ना राणी. म्हणे ती कोण देऊ, म्हणे तुमचीच पार्वती असेल तुम्ही देऊन द्या मला. म्हणे तुला गरज वाटते तू घेऊन जा म्हणून. आता पार्वतीला घेऊन गेला. तर पार्वतीला घेऊन गेलं तर पार्वती संकटात सापडल्या. त्यांनी म्हटलं मी आता रावणाबरोबर जे आहे ते मला तर जायचं नाहीच आहे. केवळ पती आज्ञा म्हणून त्यांना जावं लागत होतं. मग इतक्यामध्ये जे आहे ते परमात्मा आपला ब्राह्मणाचा वेश घेऊन आला आणि त्यांनी विचारलं अरे रावण कुठे चालला तू. त्याने सांगितलं की असं असं झालंय म्हणे, भगवान शंकरांनी मला सोन्याची लंका आणि हे पार्वती पण दिली. तर ते म्हणाले की तू किती भोळा आहे म्हणे, शंकर काय तुला पार्वती देतील, ही पार्वती नाहीये. पार्वतीला तर त्यांनी पाताळात लपवून ठेवलंय मला माहिती आहे म्हणे. शिवानी तुला फसवलं, तुला ही पार्वतीची दासी दिलीये. म्हणजे काय सबूत याचं, काय एव्हिडन्स की पार्वतीची दासी. तर म्हणे पार्वतीच्या न कमळाचा दिव्य सुगंध येतो आणि ही तर दासी आहे म्हणे, इथे तर दुर्गंध येतोय. तर त्याच वेळेस म्हणे पार्वतीने दुर्गंध सोडला. मग ते रावणाला कळलं आणि त्याला असं वाटलं की हे तर म्हणतात ते बरोबर आहे म्हणे. तर त्या ठिकाणी मग त्याला सोडून दिलं त्या पार्वती देवीला आणि तो पुढे चालला गेला.
तर द्वैपायनी देवी म्हणून एक असं आहे, प्रसिद्ध आहे देवी. तर म्हणे त्या ठिकाणी जी पार्वती तिथे ठेवली, तर प्रभूंनी मातेची स्थापना तिथे केली. तीच ही द्वैपायनी देवी आहे. आणि परस्त्री परधोन लोक परधन लोक करू नये, असं जर असेल तोच रावण होय. आणि म्हणून अशा प्रकारे जे आहे ते रावण अत्यंत अनितीने वागत होता. सगळे त्रायत्राय करत होते. रावणाने देवता ऋषींना फार त्रास दिला आणि देवता खूप दुखी झाल्या. पृथ्वीवर खूप भार झाला. मग अशा प्रकारे जे आहे ते भगवंतानी म्हटलं की आसन्न सहित मनुज अवतारा लेहो दिनकर बंस उदारा. तुळशीदासजी म्हणतात की मग भगवंतानी म्हटलं की मला सूर्यवंशामध्ये प्रगट व्हायचं आहे. तिथे मी खूप लीला करेन आणि पृथ्वीवरचा भार हलका करेन. तुम्ही चिंता करू नका. अशा प्रकारे जे आहेत सर्व देवतांना त्यांनी सांगितलं. आणि मग जे आहे ते बालकांड येतो. बालकांडामध्ये जे आहे ते सूर्यवंशाचं त्यांनी जे आहे ते सूर्यवंशाचं त्यांनी बरंच एक पूर्वपीठिका दिलेली आहे. ती थोडक्यामध्ये आपण पाहू. सूर्यवंशाची पूर्वपीठिका काय आहे. तर सूर्यवंशामध्ये त्यांनी म्हटलं की नारायण त्या कमळातून जे आहे ते ब्रह्मदेव उत्पन्न झाले. मग ब्रह्मदेवाचा मुलगा मरीचीचा मुलगा कश्यप आणि कश्यपाचा मुलगा सूर्य. त्याला त्यांनी श्राद्धदेव पण नाव दिलंय. त्या सूर्याचा जो पुत्र आहे तो म्हणे मनु आहे. आणि मनुचा पुत्र इक्ष्वाकू. आणि ह्या इक्ष्वाकूपासून जे आहे ते अयोध्या, शरयू नदी हे सर्व सुरू होतं. की शरयू नदीच्या किनाऱ्यावर इक्ष्वाकू या राजाने जे आहे ती अयोध्या बसवली. अशा प्रकारचा एक इतिहास आहे या ठिकाणी. आणि त्या इक्ष्वाकूचा मुलगा कुकुस्थ म्हणून होता. आणि तो कुकस्थ जो होता तो काय होता, तो म्हणे एकदा ते परत आपल्या सर्व पुराणामध्ये अशा प्रकारच्या कथा आहे की दैत्य आणि देवांचं युद्ध झालं. तर तसंच त्या ठिकाणी दैत्य आणि देवांचं त्यावेळेस युद्ध झालं. तर ते देव हरत होते. मग त्यांनी याला म्हटलं कुकुस्थला की तू ये म्हणून आणि आम्हाला हेल्प कर, मदत कर. तर त्यावेळेस तो म्हणाला की ठीक आहे म्हणे, इंद्राला सांगा म्हणे, इंद्रा खूप अभिमानी आहे, त्याला सांगा की तू बैल बन, तुझ्यावर बसून मी म्हणे येईन. मग इंद्र जो आहे तो बैल बनला आणि त्याच्यानंतर बसून त्यांनी तो सर्व दैत्यांचा वध केला, दैत्य मार्जन केलं. आणि म्हणून त्या ठिकाणून जे बैल म्हणजे कुकुस्त म्हणतात संस्कृतमध्ये त्याला. आणि याचंही नाव कुकस्थच होतं. तर तेव्हापासून काय झालं, काकुस्थ वंश म्हणून झालेला आहे. काकुस्थम जे आहे ते आपल्याला रामरक्षेमध्ये काकुस्तम असं येतो, शब्द येतो. आणि काकुस्तम हा जो शब्द येतो हा काय आहे, तो म्हणे हा त्या अशा प्रकारे त्याचं नाव त्या ठिकाणी कुळाचं पडलेलं आहे असं. आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते त्यांचं पुढचं जे आहे, काकुस्थाचा पुत्र इंद्रवाह. आणि इंद्रवाहाचं जे आहे ते पुढचे आणखीन झालेले आहे बरेचसे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मला आश्चर्य वाटतं की डोंगरे महाराजांनी सर्वांची नावं दिली आहे. अनेना विश्वरदेव, विश्वरांनीचा चंद्र हे वाचत नाहीये सर्व. पण जवळजवळ या ठिकाणी जे आहे त्यांनी जी नावं दिलेली आहे ती 14-15 नावं आहे. आणि अशी जी नावं ह्या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी, तर कसं काय त्यांना लक्षात राहिलं असं मला म्हणायचं या ठिकाणी. पण त्यांनी सर्व नावं दिलेली. आणि त्याच्यानंतर जे आहे ते असे महापराक्रमी त्यांचे काहीतरी 17 नावं दिली आहे त्यांनी. आणि नंतर मांधाता म्हणून झाला. आणि मांधाता जो आहे तो खूप मोठा राजा होता. सप्तद्वीप त्यांनी हे केले होते, म्हणजे घेतले होते, राज्य केलं. आणि त्याच्या 7व्या पिढीत त्रिशंकू नावाने कोणी प्रसिद्ध झाला तो राजा होता. आणि त्या राजाने जे आहे ते बरेचसे यज्ञ वगैरे केले. आणि त्यांनी काय केलं त्या राजाने, त्रिशंकू राजाने, तर म्हणे वशिष्ठांना पारायण वशिष्ठांना बोलवलं की मला एक यज्ञ करायचा आहे. वशिष्ठांनी नाही म्हटलं. त्यांच्या मुलांना बोलवलं. 100 मुलं होते वशिष्ठांचे. त्यांनी जे आहे म्हटलं की तुम्ही आमच्या वडिलांनी नाही म्हटलं, तुम्ही आम्हाला कसं बोलवू शकता. म्हणून त्यांनी सुद्धा जे आहे ते नाही म्हटलं. आणि मग अशा प्रकारे काय झालं, तर म्हणे राजा त्यांनी त्याला शापच दिला. आणि शाप काय दिला की तू चांडाळ स्वरूप हो म्हणून. मग राजाला खूप असं जे आहे ते दुःखी झाला. तो विश्वामित्राकडे गेला. विश्वामित्रांनी म्हटलं की अरे मी तुला स्वर्गामध्ये घेऊन जातो म्हणून. पण विश्वामित्रांना ते की जमलं नाही नंतर. आणि मग जे आहे त्याच्यानंतर काय झालं, तर म्हणजे त्याचा जो आहे तो नंतरच्या याच्यामध्ये सूर्यवंशामध्ये त्रिशंकूचा अतिप्रतापवान पुत्र राजा हरिश्चंद्र झाला. हरिश्चंद्र तारामतीची गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याच्या 8व्या पिढीमध्ये रोहित आणि सगर हे झाले. सगर आणि दिलीप. तर काय झालं होतं की हे जे ह्याचे पुत्र होते, म्हणजे जेव्हा त्यांनी म्हटलं की वशिष्ठांना बोलवलं, वशिष्ठ आले नाही. मुलांना बोलवलं, मुलं आले नाही. मुलांनी जे आहे काय केलं, ते ह्याला जे आहे ते
चांडाळ स्वरूप म्हणून हे दिला, शाप दिला आणि ह्याच्या मुलांनाही त्यांनी जे आहे ते त्यावेळेस मारून दिलं, म्हणजे भस्मांकित केलं. तर त्या सर्वांना जिवंत करायचं होतं असं या कुळामध्ये वन बाय वन पुढे चाललेलं होतं. तर त्याच्यामध्ये मग भगीरथाचा असा एक येतो. आणि भगीरथाचं जे आहे ते येतं की भगीरथ आपल्याला माहिती आहे की त्यांनी गंगा आणली, गंगा आणल्यानंतर जे आहे ते ज्या ठिकाणी यांचे मेलेले होते, हे भस्म झालेले होते, त्या ठिकाणी गंगा पोहोचली आणि त्याचे परत जे आहे ते सर्व पुत्र त्या ठिकाणी जिवंत झाले त्या राजाचे. अशा प्रकारचं ते सर्व आहे रामायणामध्ये. नंतर 14 पिढी आणखीन गेल्या भगीरथानंतर आणि खटवांग राजाचं उदाहरण येतं. खटवांग राजा काय होता तर म्हणजे तो सुद्धा खूप पराक्रमी होता. त्याने सुद्धा दैत्यांना हरवलं देवांबरोबर राहून. आणि मग शेवटी जेव्हा देवाने म्हटलं अरे तुला काय वर देऊ खटवांग राजाला, तर खटवांग म्हणाला मला काही नको आहे, मला फक्त एवढं सांगा की तुम्ही जे आहे ते माझं आयुष्य किती वाचलंय. त्याच्यावर मग त्याने सांगितलं की अरे तुझं आयुष्य जे आहे ते फारच कमी आहे, काहीतरी 2-2.5 तासच आहे, अशा प्रकारचं काहीतरी त्या ठिकाणी होतं. आणि मग त्यांनी काय केलं, खटवांग राजा म्हणाला की ठीक आहे. त्यांनी लागलीत जे आहे ते त्या ठिकाणी तो आसनामध्ये म्हणजे पूजेमध्ये बसला भगवंताच्या असं म्हणूया. आणि मग जे आहे त्याने स्वतःचं कल्याण करून घेतलं. एवढ्या थोड्याशा काळामध्ये खटवांगाने जे ब्रह्मपद प्राप्त केलं ह्याचं उदाहरण जे आहे आपल्याला जागोजागी दिसतं की खटवांग राजाने इतक्या लवकर जर केलं तर आमचं आयुष्य किती आहे, आम्ही करू शकत नाही का, अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हणजे भावार्थ अशा प्रकारचा आहे खटवांग राजाचा. आणि नंतर त्याचा मुलगा दिलीप म्हणून झाला खटवांग राजाचा आणि त्यांनी गायीला वाचवण्याकरता स्वतःला वाघाच्या तोंडात दिलं असं त्याची ख्याती आहे. तर त्या म्हणून दिलीप राजा प्रसिद्ध आहे. आणि दिलीप राजानंतर रघुराजा झाला. आणि रघुराजा झाला हा सुद्धा फार महान चक्रवर्ती राजा होता. आणि यांनी काय केलं की जो यज्ञ केला ते यज्ञामध्ये जे आहे आपलं सर्वस्व दिलं, फक्त आपले वस्त्र सोडून त्यांनी सर्वस्व दिलं, म्हणून हा जो आहे तो रघु फार प्रसिद्ध झाला. आणि म्हणून त्याच्यानंतर या रघुवंश जे आहे ते म्हणायला सुरुवात झाली. त्याच्या याच्यापासून पुढच्या याला रघुचा मुलगा अज झाला आणि अज नंतर जो आहे तो दशरथाचा पुत्र दशरथ झाला, त्या ठिकाणी जन्माला आला. आणि दशरथापासून जे आहे पुढची आपल्या समोर आपले जे नायक आहे रामायण जे आहे ते आपल्या समोर येतात. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते अशी कथा पुढे येते याच्यामध्ये की यांनी जे आहे ते दशरथाला मूल नव्हतं, मग त्यांनी जे आहे ते पुत्रकामेष्टी यज्ञ केला, अग्निदेवाचं पायस त्याला मिळालं, मग ते अर्ध जे आहे ते त्यांनी कौशल्याला दिलं. आणि अर्ध्यामध्ये जे आहे ते एक कैकेयी आणि एक सुमित्रा. तर कैकेयीला फार राग आला की मला तुम्ही नंतर विचारलं म्हणून, पण त्याच्यामध्ये काय झालं की म्हणे त्याच वेळेस ते घार येऊन आणि ते घेऊन गेली. आणि ते घेऊन गेली तर मग जे आहे ते अंजनी माता जी आहे तपस्या करत बसली होती, तिला तो प्रसाद मिळाला आणि त्याच्यापासून हनुमानजी त्या ठिकाणी जो आहे त्यांचा जन्म झाला. अशा प्रकारचं सर्व आपल्याला गोष्टी माहिती आहे. आणि नंतर जे आहे ते ते जे आहे ते ह्यांना जे आहे ते डोहायला लागले, म्हणजे दशरथाच्या बायकोला नंतर डोहायला लागले. प्रभूचं प्राकट्य त्या ठिकाणी जो आहे ते प्रगट झालं असं म्हणायचं या ठिकाणी. तर आणखीन दुसरं असं आहे या ठिकाणी की असं सांगतात की ह्याच्या पूर्वी जे आहे ते पुत्रकामेष्टी यज्ञाकरता ऋषिशृंग मुनींचं जे आहे ते सहाय्य झालं. ऋषिशृंग मुनी कसे होते म्हणजे विभांडक ऋषीचे पुत्र होते. आणि ऋषिशृंग मुनींचं असं होतं की त्यांनी स्त्री पाहिलेली नव्हती. मग आणि विभांडक ऋषींनी सांगितलं होतं की नाही, हे जे आहे त्याला आम्हाला स्त्रीला दाखवायचं नाहीये. आणि या ठिकाणी डोंगरे महाराजांनी असं तत्वज्ञान मांडलंय की तत्वज्ञान हे मांडलंय की त्याग जर करायचा तो विचारपूर्वकच केला पाहिजे. बिना विचार करता त्याग जर केला, अज्ञानात जर त्याग केला तर तो फलीभूत होत नाही. कारण की तो ऋषिशृंग मुनी काहीतरी अप्सरा वगैरे त्या ठिकाणी गणिका पाठवला गेल्या आणि मग हे नव्हते, त्याचे वडील नव्हते त्या ठिकाणी. आणि तो त्यांच्या बरोबर गणिकांबरोबर निघून आला. आणि मग त्याला जे आहे ते काय झालं तर म्हणे मग त्याला यज्ञामध्ये आणलं आणि मग हा दशरथाचा यज्ञ जो आहे तो त्या ठिकाणी संपूर्ण झाला. तर अशा प्रकारचे प्रसाद झाल्यानंतर जे आहे ते वशिष्ठांनी असं म्हटलं की म्हणे हे राजा दशरथ राजा, तू जरा जे आहे ते पाहून जाऊन की जे आहे ते तुझ्या ह्यांचं जे आहे सुमित्रा आणि कौशल्या वगैरे ह्यांचं काय चाललंय म्हणून. मग हा गेला होता तिकडे. तर त्यांनी पाहिलं सुमित्रा जी आहे ती म्हणे
त्याला असं म्हणू लागली राजाला, डोहाळे काय लागले तर म्हणे मला दासी बनवून राहायचंय, मला कौशल्याची दासी बनायचं आहे, मला तिथेच राहायचं म्हणजे मी तिची दासी पण करू शकेन, तिच्या महालातच राहायचं आहे, म्हणजे दशरथाबरोबर नाही राहायचं, तिच्याबरोबर राहायचं असं तिने म्हटलं. आणि इतका स्वभाव तिचा जो आहे तो सरळ होत जात होता जेव्हा तिला गर्भारशी होती तेव्हा. आणि कौशल्याला काय होतं तर म्हणे कौशल्य दिवसभर ध्यान जपामध्येच होती आणि तिला बोलण्याची इच्छाच नव्हती, कोणी आलेले तिला आवडत नव्हतं. आणि दृष्टी जी आहे ती नासिकाग्र ठेवायची, म्हणजे नासिकाच्या अग्रभागी दृष्टी ठेवणं हे एकांताकरता जे आहे ते विशेष आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे एकांत या ठिकाणी जो आहे तो जास्त जमतो. आम्ही बसायचो, डोळे मिटायचे आणि आमची दृष्टी जी आहे ते थोडीशी दृष्टी अधोन्मलित ठेवून आणि नासिकेवर जे आहे अग्रभागी आम्ही ध्यान करत बसायचो. हे या ठिकाणी त्यांनी तत्वज्ञानामध्ये सांगितलं आहे, म्हणजे हे तत्व सांगितलंय की असं तत्व जे आहे ते त्यांनी या ठिकाणी प्रगट केलंय की असं असायला हवं म्हणून. तर नासिकाग्र अग्रभागी आणि अमुक एक सुख मला भोगायचं आहे अशी तिची इच्छा नव्हती. कौशल्याचं हे होतं की तिला असं वाटत नव्हतं की मला हे हवं मला ते हवं अशा प्रकारचं जे आहे ते संकल्प नव्हते. कौशल्या म्हणाली की माझी कोणतीच इच्छा नाही. जीवाला जोपर्यंत शरीराचे इंद्रियाचे कोणतेही सुख भोगण्याची इच्छा आहे तोपर्यंत दुःखाचा अंत होणार नाही असं डोंगरे महाराजांनी लिहिलं इथे. म्हणजे महापुरुष सांगतात की संकल्पामुळेच हे जग निर्माण झालंय आणि संकल्पामुळेच जो आहे तो मनुष्य भावबंधनात येतो. आणि अमुक एक सुख मला भोगायचं असा संकल्प जर केला तर तुम्ही दुःखात आला आणि तसं जर नाही केला तर तुम्ही सुखी आहात. जसं रेशमचा किडा आहे, म्हणजे रेशमचा किडा कसा आहे तर म्हणजे संकल्पना वासना जालई, म्हणजे आमचीच संकल्पना जी आहे ते अंगातून तो रेशमचा किडा द्रव बाहेर काढून स्वतःभोवती तंतूचा कोश निर्माण करतो. तर तशाच प्रकारचं जे आहे ते मनुष्याचं मन सुद्धा जे आहे ते याच्यामध्ये जे आहे ते स्वतःच विचार करतो सुखाचा विचार की मला हे हवं मला ते हवं मला ते हवं. आणि त्याच्यामध्ये तो आता हे परत परत सर्व येतंय, पण आता म्हणजे की सुखाबद्दलचं संसार सुखाबद्दलचं जे आहे ते वैराग्य निर्माण करायला हवं अशा प्रकारचा मेसेज हा प्रत्येक वेळेस येतो आहे. एकच एक मेसेज कदाचित येतो आहे, पण तो एकच एक मेसेज काय येतोय की तेच इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय आपल्याला दुसरा रस्ता नाहीये आणि तेच होत नाहीये हेही आहे. की वेदांत असं सांगतो की मनाला संकल्परहित बनवायचं तर शांती मिळेल आणि मनाला संकल्प रहित करणं खूप वाईट आहे. मग म्हणजे कठीण आहे, वाईट नाही, मनाला संकल्प रहित करणं खूप कठीण आहे. मन संकल्पाविना राहू शकत नाही. म्हणून वैष्णव आचार्य सांगतात की संकल्प करायचा असेल तर भगवत संकल्प करा, असं केल्याने मन सुधारते. मन काय होतं शुभ संकल्पवान होऊन जातो. मग मन जर शुभ संकल्पवान झालं तर लौकिक संकल्पाने मन काय होतं संसार संकल्पना असेल तर मन बिघडतं. मग सुख भोगण्याची इच्छा वासनेचं कारण बनतं, मग वासना पुनर्जन्माचं कारण बनतं. पण तुम्ही जर रामाला जर असं म्हटलं रामच माझ्या हृदयामध्ये आहे आणि रामाचंच भगवत काम ज्याला आपण म्हणतो ती जर तुम्ही इच्छा ठेवली तर काय होईल की त्या ठिकाणी आनंदच आनंद राहील आणि मग तुम्हाला जगातलं कोणतं सुख हवं हे तुम्हाला त्या ठिकाणी वाटणार नाही. आणि म्हणून मग कौशल्याची अशी अवस्था होती असं त्यांना सांगायचं या ठिकाणी. कौशल्याच्या घरी श्रीराम रमतात, तिला सगळीकडे रामाचे दर्शन होते, राम पाहताना अंतःकरणात तिला श्रीराम दिसतात अशी तिची अवस्था होती. मग आनंद स्वरूप श्रीराम आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. मग आम्हाला जे आहे तसे डोहायला लागले पाहिजे त्या रामाचे, म्हणजे ते आम्हाला कळेल की हो बा जे आहे ते रामाचं दर्शन आनंद किती जे आहे ते आनंददायक आहे. वशिष्ठ ऋषी म्हणाले की राजा कौशल्या वेदांतातील सिद्धांत सांगत आहे, खूप छान बोलत आहे, भविष्य उज्ज्वल दिसत आहे असं गुरुदेवांनी दशरथाला त्या ठिकाणी सांगितलं. आणि सर्व देव गंधर्व त्या परमात्म्याची स्तुती त्या ठिकाणी करू लागले. तर ज्ञानाचा मिथ्या अभिमान ठेवून संसारात जो भटकतो तो जो आहे तो प्रभुप्रेमी नाहीये, तो संसाराचाच प्रेमी आहे. ज्ञानी पुरुष खूप आढळतात, पण परमात्म्यावर प्रेम करणारे गुरुवर प्रेम करणारे हे जे आहे हे त्यांचं ज्ञान सफल होत नाही जर ते गुरुवर प्रेम करत नाही, परमात्म्यावर प्रेम करत नाही. तर मग त्या दिवशी जे आहे काय झालं दशरथ राजाला जो आहे तो शेवटी म्हणजे 9 महिन्याच्या शेवटी रामनवमीचा प्रातःकाळ होता आणि दशरथ महाराजांना एक सुंदर स्वप्न पडलं. त्या स्वप्नाचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं आहे की म्हणजे जो आहे ते देवाची पूजा करतात आहे, दूध दही तूप मध सागर अशा पंचभूताने परमात्मा नारायणावर त्यांनी अभिषेक केला, वेदमंत्र म्हणत आहे सर्व लोक आणि खूप मोठी पूजा त्या ठिकाणी त्यांनी केली. मग त्यांनी वशिष्ठांना येऊन सांगितलं की हे सर्व झालेलं आहे. तर वशिष्ठ म्हणाले की हो म्हणे खूप चांगलं स्वप्न आहे हे,
म्हणजे आता परमेश्वर येण्याची जी आहे ती वेळ जवळ आलेली आहे. गुरुदेव म्हणाले बालरूपात येतील, असे बालक असेल जसे आजपर्यंत कोणाच्या घरी झालेच नाही आणि भविष्यातही होणार नाही. तर राजा जो आहे तो वृद्ध झालेला होता, गुरुवर पूर्ण त्याची निष्ठा होती. त्यांनी दोन्ही हात जोडून विचारलं, महाराज परमात्मा केव्हा येतील? ते म्हणजे राजन, जग काळाच्या अधीन आता पहा इथे तत्वज्ञान आहे. परत जग काळाच्या अधीन आणि काळ रामाच्या अधीन. रामाचा सेवक काळ आहे, श्रीराम काळाचे काळ आहे. श्रीराम केव्हा येणार हे मी कसे जाणणार, मग तुम्हाला कसे सांगू? पण त्यांची इच्छा होईल तेव्हा येतील. म्हणजे परमेश्वराची कृपा असेल तर आमचं जे आहे साधना सुद्धा जी आहे खूप चांगली चालेल. पण परमेश्वराची कृपा असा करता आम्हाला परमेश्वराला आळवायला हवं, तेव्हा त्याची कृपा होईल. आणि त्याची कृपा झाल्यानंतर जे आहे जसं सांगितलं की काळाचे काळ जे आहे ते आम्हाला जे आहे त्याप्रमाणे सन्मार्गाला लावतील. तर गुरुदेवाच्या आज्ञेनुसार राजा स्नान करून परमात्म्याच्या ध्यानाला बसला, म्हणजे त्या दिवशी नवमीला. आणि जेही दिन राम जन्मश्रुती गावही, तीर्थ सकल तहातली आवही. सर्व तीर्थ त्या ठिकाणी आले. असं म्हणतात की अयोध्येत शरयू तीरावर आज संतांची गर्दी झाली होती. रामाच्या दर्शनासाठी प्राण कंठाशी आले. अनेक महात्मे वैष्णव दर्शनासाठी आले होते. प्रातःकालपासून कौशल्य माता ध्यानामध्ये होती आणि तिने सांगून दिलं होतं की मी बोलवल्याशिवाय कोणी आतमध्ये यायचं नाही म्हणून. म्हणजे भगवान शंकर सुद्धा कैलासधाम सोडून अयोध्येत आले होते वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन. त्यांचे 4 वेद, त्यांचे 4 शिष्य होते, तेही त्यांच्या बरोबर होते. जप करीत गल्लेबोळात फिरत होते, रामाचं जे आहे ते नाव घेत होते. कारण शंकरांचं इष्टदेव कोण तर म्हणजे श्रीराम बालक आहे. बंधवू बालरूप सोयी रामू असं लिहिलंय तुळशीदासांनी. तर अशा प्रकारे त्यांनी विचार केला की आपण सुद्धा जे आहे ते ब्राह्मण म्हणून कौशल्याच्या घरी जावं, त्यांचं दर्शन घ्यावं. शंकर रामनामाचा जप करत फिरत होते. साधू महात्मे संध्याशी शरीर गंगेच्या किनारी बसले होते. सीताराम सीताराम असा जप करत तन्मय झालेले होते. पवित्र वेळा आली, दश दिशा प्रसन्न झाल्या. शीतल मंद सुगंधित वायू वाहू लागला आणि आकाशात देवता गंधर्व ऋषी अप्सरा वाद्य वाजवू लागले, दुधुंबी वाजू लागली, पुष्पवृष्टी होऊ लागली. राम नामाचे कीर्तन काही सगळे तल्लीन झाले. अग्निहोत्री ब्राह्मणाच्या घरातील अग्निकुंडात अग्निदेव स्वतः प्रज्वलित झाले आणि रामललाच्या दर्शनाची आतुरता जागी झाली. साधूचे मन शांत झाले. परमपवित्र चैत्रमास शुक्ल पक्ष परिपूर्ण नवमी तिथी पुनर्वसू नक्षत्र माध्यान्ह काळी कौसल्या मातेच्या समोर चतुर्भुज स्वरूपात श्रीराम प्रकट झाले. भये प्रकट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी, हर्षित महतारी मुनी मनहारी, अद्भुत रूप विचारी. असं हे परमात्माचं जे आहे ते सुंदर स्वरूप त्या ठिकाणी जे आहे ते प्रगट झालं. म्हणजे त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी. चतुर्भुज रूपात प्रगट होऊन भगवान म्हणाले, मी आपल्या भक्ताचे चारी बाजूने रक्षण करतो. कोणत्याही जातीचं असेल तरी जे आहे ते मी त्याला सोडत नाही, त्याच्यावर कृपा करतो असं म्हणाले. आणि त्यानंतर त्यांनी कौशल्या मातेचा आणि त्याचा संवाद पण दिलेला आहे की त्या चतुर्भुजचा काय संवाद झाला. म्हणजे माता पुनी बोली सोमती डोली तजवतात यह रूपा, म्हणजे हे जे रूप आहे इतकं सुंदर आहे तुझं. मग त्यांनी प्रार्थना केली की तू इतका सुंदर चतुर्भुज रूप हे सुंदर दिलेलं आहे, तर मला जे आहे ते आपलं बालरूपच जे आहे ते तू दाखव. अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी हे प्रार्थना केली. आणि मग कौशल्या जे आहे ते त्यांचा जन्म झाल्यानंतर सर्व लोक त्या ठिकाणी पोहोचले आणि सर्व दासींना आणि लोकांना असं वाटत होतं की रामाला आम्ही घ्यावं म्हणून. आणि मग ती उदार होती, त्यांनी जे आहे ते सर्वांना दिलं, मांडीवर दिलं. सियावल रामचंद्र की जय. हजारो वर्षापासून जो जीव ईश्वरापासून वेगळा झाला होता, परमात्मापासून वेगळा पडलेला जीव आज परमात्म्याला भेटत होता. आज दासींचा ब्रह्मसंबंध झाला. दासीने रामलल्लांना पुराशी कवटाळले, जीवशिवाचे मिलन झाले आणि सर्वत्र आनंदी आनंद जो आहे तो झाला. दशरथाला सांगितलं गेलं की त्यांनी विचारलं, महाराज बालक कसे आहे, असं दशरथाने विचारलं. मग आता तुमचं काय वर्णन करायचं. यतो वाचो निवर्तनते, म्हणजे जो आहे तो जे मन आणि वाणीच्या पलीकडचं स्वरूप आहे त्याचं काय वर्णन करणार, असं ते डोंगरबाजांनी लिहिलंय की महापुरुष बुद्धीने अनुभव घेतात पण वर्णन कोणी करू शकत नाही. गिरा अनयन नयन बिनु बानी, नयनाने जरी पाहत असो तरी त्याचं वर्णन नाही करू शकत. असं आहे ते अनयनासारखंच, म्हणजे ते दृष्टीच्या पलीकडे आहे. त्यांनी दशरथ महाराजांना तिकडे घेऊन गेले आणि त्यांना जो आहे तो दशरथ महाराजांनी त्यांचं दर्शन घेतलं. आणि मग गणेश पूजन वगैरे त्यांनी वशिष्ठांनी करवलं. तिथे 16 संस्कार असतात. बालकाचं आयुष्य वाढो, बळ वाढो, तेज वाढो, बालकाचा जातकर्म संस्कार ज्याला म्हणतात. जन्म झाल्यावर मध चाटवतात आणि वशिष्ठ ऋषींनी जे आहे ते मधाला हे केलं, मंत्रवित केलं आणि मंत्रवित करून ते दशरथाला दिलं आणि त्याला सांगितलं की बा हे जाऊन जे आहे तू हे त्याला चाटवून दे. अशा प्रकारे
तर त्याचा तो पहिला विधी त्या ठिकाणी झाला. कौशल्याच्या महाराज खूप गर्दी झाली होती आणि देवता ऋषी महात्मे गुप्त रूपाने श्रीरामाचे दर्शन घेत होते. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलंय. रामम राजीव पत्राक्षम दृष्टा हर्षाश्रू संपृप्त, म्हणजे शरीर रोमांचित झाले, कंठ दाटून आला. महाराजांना वाटलं की कसा सुंदर दिसतो आहे माझा राम, सुखी राहू दे. आता या ठिकाणी त्यांनी एक फर्स्ट व्हिजिट जी दशरथाची आणि रामाची झाली त्याचं वर्णन छान केलेलं आहे. आपल्याकडे 2-4 मिनिटं आहे, नाही संपतच या ठिकाणी. तर त्यांनी काय केलं की म्हणे परमात्मा जेव्हा दृष्टिपात करतात तर म्हणजे 4 डोळे मिळतात. म्हणजे जीवाचे 2 डोळे आणि परमात्म्याचे 2 डोळे असं 4 डोळे मिळतात, तेव्हा खूप आनंद होतो. तर दशरथाची दृष्टिभेद झाली. दृष्टिभेद म्हटलंय त्याला, की हा परमात्मा त्याच्यावर दृष्टिपात करत नाही, त्याचे कपडे मलिन आहे, त्याच्याकडे पाहण्याची आपली इच्छा होत नाही, तर भगवंत का पाहतील. त्यांना म्हणायचं असं की दशरथाला पाहिलं कारण की तो शुद्ध होता, पण त्याचं मलिन आहे अंतःकरण, त्याला भगवंत पाहत नाही. 4 डोळे केव्हा मिळतात? जेव्हा शुद्ध अंतःकरण असेल तेव्हाच परमात्माचे 2 डोळे आणि आपले 2 डोळे असे 4 डोळे त्या ठिकाणी मिळतील, असं त्यांना म्हणायचंय. कपडे मलिन आहे म्हणजे त्याचं अंतःकरण मलिन आहे, त्याच्याकडे पाहण्याची जे आहे ते आपल्यालाही इच्छा होत नाही, तसं भगवंताला कशाला इच्छा होईल जर आम्ही जर मलिन असू तर. जो स्वार्थापोटी देवाचं दर्शन घेतो, रामाच्या मंदिरामध्ये जातो की मला काहीतरी मिळावं म्हणून, मग त्याच्याकडे देव नजर टाकतच नाही. जो केवळ भगवंतासाठी देवळात जातो त्याच्यावरच परमेश्वर दृष्टी टाकतात. असं फर्स्ट व्हिजिटचं वर्णन या ठिकाणी त्यांनी सुंदर केलेलं आहे. मोठ्या आनंदाने दशरथ महाराजांनी रामाला जे आहे ते मध चाटवू लागले आणि सांगितलं वशिष्ठांना की आता मी चाटवतो आहे, तुम्ही वेदमंत्र म्हणा म्हणून. असं अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. वशिष्ठ ब्रह्मनिष्ठ होते. ब्रह्मसाक्षात्कार झाल्यावर आता एक आणखीन हे दुसरं दिलेलं आहे यांनी, की ब्रह्मनिष्ठ होते. यांनी म्हटलं दशरथाने की तुम्ही काहीतरी मंत्र म्हणा. यांनी म्हटलं आता मला सुचतच नाहीये मंत्र म्हणायचं, मी तर परमेश्वराला पाहतोय, देहभान माझं हरपलं, मग ते मंत्र कुठून ना त्या ठिकाणी येणार. तर ब्रह्माचं दर्शन होत आहे म्हणून मग त्यांनी अन्य ब्राह्मण मंत्र म्हणू लागले. मंत्र काय म्हणू? वशिष्ठ म्हणतात तुझ्या रामाला पाहून मी माझे नाव सुद्धा विसरलो आहे, मी कोण आहे आणि काय म्हणू आणि काही आठवत नाही, असे वशिष्ठ ब्रह्मनिष्ठ होते. मग अन्य ब्राह्मण जे आहे ते मंत्र त्या ठिकाणी म्हणू लागले. आणि मग जे आहे ते अयोध्येने याच्यात लिहिलंय की त्यांनी जे आहे सर्व स्त्रियांना ज्या काही आल्या होत्या त्यांच्या मांडीवर कौशल्याने दिलं. आणि अशा प्रकारे दशरथ महाराजांना जे आहे ते त्या ठिकाणी खूप आनंद झाला, कारण बरेच लोक आले होते बाहेर भेटायला. मग त्यांनी कौशल्यालाच बाहेर बोलवलं, अंगणामध्ये आली, पण सर्वांना श्रीरामाचं दर्शन केलं. तो उत्सवाचा दिवस जो आहे रामनवमी, तो उत्सवाच्या दिवशी डोंगरे महाराज म्हणतात की उत्सवाच्या दिवशी जर भगवंताच्या दर्शनात स्मरणात जर आमची भूक तहान विसरली तरच तो उत्सव सफल होतो. उत्सव कशा करता असतो? तर देहभान विसरण्यासाठी असतो. उत्सव जगाचा संबंध सोडून परमात्माशी संबंध सोडण्याकरता असतो. जगाला विसरून प्रभू प्रेमात तन्मयता प्राप्त झाली की जो आनंद मिळतो त्याच्याकरता तो उत्सव असतो. हा उत्सवाचं त्यांनी दिलेलं आहे महत्व या ठिकाणी. म्हणून देहमय असूनही देहातीत आनंदाचा अनुभव घेण्यासाठी उत्सव असतो. रामनवमीचा उत्सव का? त्याचं उत्तर दिलंय की परमात्म्याला हृदयात बसवल्यावर जीव देहभान विसरतो, तहान भूक विसरतो. उत्सवाच्या दिवशी कित्येक लोक परमेश्वराशी तन्मय न होता प्रसादातच तन्मय होतात. आता हेही आहेच की प्रसादाकरता बरेच लोक येतात उत्सवामध्ये, की आता प्रसाद आहे नंतर तर जायला पाहिजे, काउंटिंग हवं, सर्व काही हवं. तर उत्सवाच्या दिवशी कित्येक लोक परमेश्वराशी तन्मय न होता प्रसादातच तन्मय होतात. परमात्म्याशी एक होण्यासाठी उत्सव आहे, जिभेचे लाड पुरवण्यासाठी उत्सव नाही. उत्सवाच्या वेळी शक्ती, शरीर, मन, वाणी याचा सदुपयोग करा. उत्सवाच्या वेळी भगवंताचे खूप स्मरण करा आणि उत्सवात ईश्वराच्या सेवेत देहभान विसरा. रामनवमीच्या दिवशी श्रीराम दर्शन, श्रीरामाचा जप करताना जसे अयोध्येचे प्रजानन आनंदित झाले तसं आम्ही सुद्धा या ठिकाणी जो आहे त्याचं देहभान विसरायचो आणि रामाच्या याच्यात राहायचो. की राघवम करुणाकरम भवनाशनम दुरितापहम माधवम खगगामिनम जलरूपीण परमेश्वरम. अशा प्रकारे त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे, रामाचं वर्णन केलेलं आहे. पालकम जनतारकम भवहारकम रिपुमारकम स्वाम भजे जगदीश्वर नररूपिणम रघुनंदन. आपण हे थांबूया. रामाचा जन्म झालेला आहे. रामनवमी बद्दल जे आपण एक चिंतन चालवलं होतं की राम जन्मापर्यंतचं चिंतन आज इथे पूर्ण झालेलं आहे. पुढच्या महिन्यापासून आपण रुटीन मध्ये येऊ आणि काय करायचं ते ठरवू. त्याप्रमाणे रामायणाचा कसा मागोवा घेत राहायचा तेही ठरवू, पण रुटीन मध्ये सुद्धा येऊ आणि भेटूया. मी आता या ठिकाणी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ.
आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम.